आणि मन लावून पहा, फायदा नक्कीच होईल. चला मग आपल्या लेक्चरला सुरुवात करू. चला पहा बरं, जमतं का पहिला प्रश्न. 20 सेकंदाचा वेळ आहे. नाही जमलं तर आपण आहे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. अर्धाच घंट्याचा व्हिडिओ मित्रांनो, पण हा जो रेकॉर्डेड माझं व्हिडिओ लेक्चर आहे मी ते लाईव्ह स्वरूपात सुद्धा टाकणार आहे. का बरं? कारण की काही मुलं अशी आहेत जे जॉब करून शिकतात किंवा काहींना एक ठराविक वेळेमध्येच अभ्यास करायला वेळ भेटतो. मग अशा मुलांसाठी हा व्हिडिओ अवेलेबल व्हा म्हणून मी हे कंटिन्युअसली रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर चालवणार आहे. चला मग आपण हा पहिला प्रश्न पाहू. चला पहिला प्रश्न जो आहे, या पहिल्या प्रश्नाचं डिटेलमध्ये आपण एक्सप्रेशन पाहू. याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, या ठिकाणी आयोगाने पहिलाच प्रश्न क्ष किरणांवर म्हणजे एक्सरेज वर विचारलेला आहे. आपण हॉस्पिटलमध्ये जातो, हाड मोडल्यावर जो काढला जातो तो असतो एक्सरे. या एक्सरेचे तुम्हाला काही गुणधर्म विचारलेले आहे, त्याच्यातला योग्य पर्याय कोणता आणि अयोग्य पर्याय कोणता हे तुम्हाला प्रश्नामध्ये ओळखायचं. क्ष किरण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की एक्सरे काय असतात, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग असतात. याचं उदाहरण सोपं सांगू का? सूर्यप्रकाशापासून जे काही किरण आपल्यापर्यंत येतात ते सुद्धा काय झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन झालं. त्यांना कुठल्याच प्रकारच्या माध्यमाची गरज पडत नाही सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला. ते निर्वातातून सुद्धा प्रवास करू शकतात. त्यांना घन, त्याच्यानंतर द्रव किंवा स्थायू कुठल्याच प्रकारच्या माध्यमाची गरज पडत नाही. दुसरं, हे जे एक्सरेज आहे हे सुद्धा असेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. या एक्सरेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय की यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. नाही धनप्रभारित आहे नाही ऋणप्रभारित आहे, ते न्यूट्रल असतात. हे दोन गुणधर्म लक्षात जर असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोपा जाणार आहे. चला डिटेलमध्ये पाहू की क्ष किरण काय आहे. तर पहिला पर्याय होता क्ष किरण हे विद्युत चुंबकीय लहरी आहे. अगदी बरोबर, क्ष किरण हे विद्युत चुंबकीय लहरी आहे. ऍडिशनल काय लक्षात ठेवायचं, तर ते प्रकाशाच्या वेगाने सरळ रेषेमध्ये प्रवास करतात, माध्यमाची त्यांना गरज नाही. दुसरं काय दिलेलं आहे की या क्ष किरणांची जी तरंग लांबी आहे ही खूप कमी असती. तुम्ही म्हणता सर तरंग लांबी म्हणजे काय, तर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट अँड ट्रफ. म्हणजे दोन दऱ्यांमधलं किंवा दोन उंचवट्यामधलं जे अंतर असतं त्याला तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ म्हणलं जातं. आणि या एक्सरेची जी तरंग लांबी असती ती अतिशय कमी असती, छोटी असती. हे पहा, ही मोठी तरंग लांबी आणि ही छोटी तरंग लांबी. या एक्सरेची तरंग लांबी ही खूप कमी असते, साधारणतः 0.01 ते 10 नॅनोमीटर. त्यामुळेच त्यांच्या अंगी जास्त ऊर्जा असती आणि ते सामान्य प्रकाशासाठी अपारदर्शक असलेल्या पदार्थामधून सुद्धा जाऊ शकतात. तिसरं इथं पर्याय दिलेला आहे की क्ष किरणांच्या वर ऋणभार असतो. चूक, क्ष किरणांवर एक्सरेजवर कुठल्याही प्रकारचा प्रभार नसतो. आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे क्ष किरण हे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. नाही, क्ष किरण हे विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होत नाही. कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू आपण पुढचा प्रश्न. नेहमीप्रमाणे 20 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात हा तुम्हाला सापडून जाईल. नाही जमलं तर डिटेलमध्ये अनालिसिस आपण करणारच आहोत. प्रश्न कशावर विचारलेला आहे, तर अप्रकट विलयन उष्मा म्हणजेच लॅटेंट हीट ऑफ फ्युजन याच्याबद्दल तुम्हाला सांगायचंय. 4 पर्याय दिलेला आहे, त्याच्यातला योग्य पर्याय ओळखायचा आहे. चला डिटेलमध्ये अनालिसिस करू. मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो विचारला आहे द्रवाचा अप्रकट विलयन उष्मा म्हणजेच लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. कॉन्सेप्ट पक्का असेल तर मार्क तुम्हाला नक्की भेटणार. आपण काय करू, भोळा भाषेत पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. काय करायचं, एक व्यावहारिक उदाहरण घ्यायचं. एक पॅन घ्यायचा, त्या पॅन मध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आणि त्या पॅनला खालून उष्णता द्यायला सुरुवात करायची. काही वेळाने पॅन तापतं पण बर्फाचा तुकडा काही तापत नाही. मग प्रश्न पडतो की दिलेली उष्णता जी आहे ती जाती कुठं. ते या बर्फामध्ये जे काही कण आहे त्या कणांना धरून ठेवणारे जे काही बंध आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ते बंध तोडण्यासाठी या उष्णतेचा वापर होत असतो. हा, पण त्यावेळेस बर्फाचं तापमान वाढतं का, नाही. ही उष्णता कुठपर्यंत दिली जाते, जोपर्यंत बर्फाचं पूर्ण वितळत नाही किंवा स्थायू मधून तो पूर्ण द्रव रूपात जात नाही तोपर्यंत बर्फाचं काही तापमान वाढत नाही. या दिलेल्या एनर्जीलाच काय म्हणलं जातं, तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणलं जातं. याचं एकक जे आहे ते आहे जूल प्रति
किलोग्रॅम. डिटेलमध्ये कॉन्सेप्ट इथं दिलेल्या व्याख्या वाचायची एकदा वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून. चला आता पाहू पुढचा प्रश्न. चला 20 सेकंदाचा वेळ. पुढचा प्रश्न जमतो का पहा. खूप सोपा प्रश्न आहे. स्टेट बोर्ड सायन्स मधून डायरेक्ट विचारलेला प्रश्न आहे. नाही जरी तुम्हाला एनसीईआरटी विनसीईआरटी करता आलं, स्टेट बोर्ड सायन्स केलं असतं तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमलं असतं. आणि यावेळेसचा जो पेपर आहे सायन्सचा हा थोडक्यात सोपा आहे. टेन्शन सारखं काहीच नाही. चला आता पाहू आपण याचं उत्तर. मित्रांनो प्रश्न जो आहे आयोगाचा आवडता टॉपिक, काही वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीपर्यंत याच्यावर खूप प्रश्न आले होते. कोणता टॉपिक? अल्फा कण, बीटा कण, गॅमा कण याच्यावर विचारले झालेले प्रश्न. तुम्ही पाहिलं का? एक्सरेज पण विचारला गेला आयोगाकडून आणि हे आता अल्फा बीटा गॅमा याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. चला याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. कसं ते आपण डिटेलमध्ये क्लिअर करू. मित्रांनो ज्यांनी स्टेट बोर्ड सायन्स चांगलं केलं ना त्याच्यासाठी हा प्रश्न खूप सोपा आहे. अहो आपण स्टेट बोर्ड मध्ये 17 वेळेस हा प्रयोग पाहिलेला आहे किरणोत्सर्गाचा. बरोबर आहे. एक शिशाचा तुकडा असतो, त्याच्यामध्ये रेडियम ठेवला जातो, त्याच्यातून जे किरण प्रार्ण बाहेर पडतात त्यांचा अभ्यास केला जातो. त्याच्यावरच आहे. याच्यात पहिलं जे आहे ते आहे अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल म्हणजेच काय? तर हेलियमचे अणुकेंद्रक असतात हे. याच्यामध्ये 2 प्रोटॉन असतात, 2 न्यूट्रॉन असतात. हे जे असतात हे धनप्रभारित असतात. हे पहा, हे जे आहे धनप्रभारित आहे साहजिकच, मग हे पट्टीच्या ऋण दिशेकडे आकर्षित झालेले आहे. दुसरे जे आहे ते आहे बीटा कण म्हणजे बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकल दुसरे तिसरं काही नाव इलेक्ट्रॉन. यांच्यावर कोणता प्रभार असतो? तर निगेटिव्ह म्हणजे ऋण प्रभार असतात. मग साहजिकच हे फोटो इलेक्ट्रिक पट्टी जी आहे, फोटोग्राफिक प्लेट जी आहे त्याच्या धन दिशेकडे आकर्षित होतात. आणि तिसरा जो आहे ते आहे गॅमा. यांच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रभार नसतो. हेच वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले आणि याच्यात तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. या ठिकाणी जोड्या जुळवताना तुम्हाला युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सर्गाचं एकक विचारलेलं आहे. आणि किरणोत्सर्गाचं एकक काय असतं? तर क्युरी असतं. मेरी क्युरी आणि पेरी क्युरी या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ हे एकक ठेवण्यात आलेलं आहे. पुढचं गॅमा. गॅमा काय असतो? ज्याच्यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज नसतो, जे न्यूट्रल असतो. हा, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं वस्तुमान सुद्धा नसतं आणि प्रभार सुद्धा नसतो. हा, पण यांची भेदक शक्ती जी असती ती सर्वाधिक असती. म्हणजेच गॅमा किरण काय आहे? तर गॅमा किरण हे उच्च ऊर्जेचे फोटॉन म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, एक्सरे काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. लाईट रेज काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. अल्ट्राव्हायोलेट रेज काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. हीट रेज काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. आता पहा, आजच्या एक्झाम मध्ये एक्सरे वर आणि अल्फा बीटा गॅमावर म्हणजे या प्रारणांवर 2 प्रश्न आलेले आहेत. मग एखाद दुसरा प्रश्न पुढच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो की नाही? येऊ शकतो. आयोग पॅटर्न फॉलो करत असतो. त्याच्यामुळे पीवायक्यूचं अनालिसिस डिटेल मध्ये करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. कार्बन डेटिंग, कार्बन वयोमर्यादा 10वी स्टेट बोर्ड मधला पुस्तक, स्टेट बोर्ड मधला धडा ज्यांनी व्यवस्थित केला त्याला हा प्रश्न जमला. तर प्रश्न काय आहे? तर कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकांचा अणुवस्तुमान संख्या किती आहे? थोडा प्रश्न समजून घ्यायचा की कार्बनचे 3 आयसोटोप आहे. या आयसोटोप पैकी, या समस्थानिकांपैकी निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार आयसोटोप कोणतं कार्बनचं ते तुम्हाला शोधायचंय. आणि याचं उत्तर आहे कार्बन 12. कार्बन डेटिंग जर व्यवस्थित केली ना तर तुम्हाला लक्षात येणार, आपला ऑलरेडी कार्बन डेटिंग वरचा एक शॉर्ट व्हिडिओ रिलीज केला होता, त्याच्यामध्ये सगळं मी सांगितलेलं आहे. चालता आता डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. चला मग आता पाहू समस्थानिक किंवा आयसोटोप म्हणजे काय. त्याच्या अगोदर 2 कॉन्सेप्ट पक्के करू. ऍटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक. अणुक्रमांक काय असतो? अहो केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा केंद्रकाच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय झालं? त्या अणूचा अणुक्रमांक झाला. मग अणुवस्तुमानांक काय असतो? केंद्रकात राहणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकूण जर का संख्या काढली, त्यांची जर का बेरीज केली तर त्या अणूचा अणुवस्तुमानांक निघतो म्हणजे ऍटॉमिक वेट निघतं. हा सुद्धा कॉन्सेप्ट पक्का झाला. मग आयसोटोप म्हणजे समस्थानिक म्हणजे काय? की ज्या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक भिन्न असतो त्याला म्हणलं
जातं आयसोटोप किंवा समस्थानिक. कार्बनचे साधारणतः 3 समस्थानिक आहे. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. कार्बन 12 मध्ये 6 प्रोटॉन असतात, 6च न्यूट्रॉन असतात. कार्बन 13 मध्ये 6 प्रोटॉन, 7 न्यूट्रॉन असतात आणि कार्बन 14 मध्ये 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन असतात. आता प्रश्न हा आहे की निसर्गात सगळ्यात मुबलक प्रमाणात अवेलेबल असलेलं समस्थानिक कार्बनचं कोणतं? तर ते आहे कार्बन 12. ते साधारणतः 98.9% अवेलेबल आहे निसर्गात. कॉन्सेप्ट पक्का? मित्रांनो, आतापर्यंत माझा प्रयत्न जर आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जमल तेवढं तुमच्या मित्रांपर्यंत जाऊ द्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी लवकरच फाउंडेशन बॅच चालू करतोय, जी मेंटॉरशिप बॅच म्हणून ओळखली जाते. या मेंटॉरशिप बॅच मध्ये माझा वन ऑन वन कॉन्टॅक्ट राहणार तुमच्यासोबत. फीज काही नाही बरं का, 99 रुपीज फीज आहे, जास्त काही फीज नाही, टेन्शन घ्यायचं नाही. इच्छा असेल तर 9697003561 ला मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी त्या बॅचला जॉईन करून घेईन. बॅचचं वैशिष्ट्य काय माहिती का? जे जॉब करणारे मुलं आहे किंवा ज्यांना खरंच परीक्षा द्यायची आहे, अभ्यास कसा करायचा ते कळत नाही, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं ते कळत नाही, पुस्तक दिलं तर अवांतर पुस्तक वाचत बसतील, पण त्याच्यातून विचारलं काय जाणार आहे, पुस्तकामध्ये फापड कसारा कोणता आहे, रेफरन्स बुक चांगलं कोणतं आहे, हे सगळं काही शिकवलं जातं. सोबतच पीवायक्यूचं अनालिसिस करून प्रत्येक टॉपिक वर नोट्स काढून घेतल्या जातात. मी आयत्या नोट्स देत नाही, नोट्स काढून घेतो मस्तपैकी. कीवर्ड्सची स्ट्रॅटेजी सांगितली जाते की कीवर्डच्या बेसिसवर अभ्यास कसा करायचा, आणि रोज रात्री डिस्कशन सुद्धा होतं. मुलांचे छोटे छोटे ग्रुप फॉर्म करून त्याच्यामध्ये डिस्कशन सुद्धा चालू राहतं. 99 रुपीज फीज आहे. इच्छा असेल, माझी पॅशन आहे शिकवणं म्हणून मी बॅच चालू केलेली आहे. इच्छा असेल तर 965700 ला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज, मी तुम्हाला बॅचला जॉईन करून घेईन. 1 फेब्रुवारी पासून आपली बॅच चालू होऊन जाईल. त्या मुलांसाठी जे सेकंड इयर, फर्स्ट इयर, 12वी किंवा थर्ड इयरला आहे, की ज्यांना इच्छा आहे की मला अधिकारी व्हायचं आहे, योग्य मार्ग मी दाखवायचं काम करेन. माझ्याकडून जेवढे शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सोबत राहील. चला मग आता पाहू पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. आयोगाचा आवडीचा प्रश्न. आयोग नेहमी विचारतं. मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर मेटल, नॉन मेटल, धातुके, त्याच्यानंतर संमिश्रे याच्यावर कायम त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तोच पायंडा त्यांनी पुढे चालू ठेवलेला आहे. पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पीवायक्यू अनालिसिसचा बेस्ट फायदा, परीक्षक कशावर प्रश्न विचारतो ते कळतं. इथं काय विचारलेलं आहे तर अल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणतं ते विचारलेलं आहे. डोळे झाकून टिक करा. अल्युमिनियमचं प्रमुख खनिज आहे बॉक्साईट. चला डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. मित्रांनो, आपल्याला तर कळलं की अल्युमिनियमचं प्रमुख खनिज काय आहे तर बॉक्साईट. पण मग इतर जे पर्याय दिलेले आहे ते कशाचे आहे ते पण पाहणं गरजेचं आहे ना. पेपरला विचारलं जाऊ शकतं. व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा आणि मस्तपैकी नोट्सच काढून घ्या. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? दिसायला तर हा भूगोलाचा आहे, पण आहे ऍक्च्युली विज्ञानाचा प्रश्न. प्रश्न काय आहे तर पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने आहे ते तुम्हाला क्रमाने लावायचे आणि तुम्हाला योग्य क्रम ओळखायचा आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहे. चला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सगळ्यात खाली तपांबर, त्याच्यावर स्थितांबर, त्याच्यावर मध्यांबर आणि त्याच्यावर उष्णांबर. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. चला, सगळ्यात खालचा जो थर आहे मित्रांनो तो आहे तपांबर, म्हणजे ट्रोपोस्फेअर. हे पहा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे कॉन्सेप्ट पक्का होण्यासाठी एक फिगर, ती तुम्ही अभ्यासू शकता. या तपांबराचं म्हणजे ट्रोपोस्फेअरचं वैशिष्ट्य काय की वातावरणातला सगळ्यात हा खालचा थर आहे. हवामानाशी संबंधित ज्या काही घटना आहे, ढग झालं, पाऊस झालं, विजा कडकडणं झालं, हे सगळं याच थरामध्ये घडत असतं आणि उंचीनुसार या थरातलं तापमान कमी होत असत. जसं जसं वर जाऊ तसं तसं तापमान कमी होतं. तपांबरानंतर दुसरा जो स्तर आहे तो आहे स्ट्रॅटोस्फिअर म्हणजेच स्थितांबर. या स्थितांबराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या स्तरामध्ये ओझोनचा थर सुद्धा आढळतो, जो सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपलं संरक्षण करत असतो. या थरात सुद्धा उंचीनुसार तापमान वाढत जाते. ट्रोपोस्फेअर नंतर जो येतो तो असतो मेसोस्फिअर म्हणजे मध्यांबर. हे पहा आहे मध्यांबर.
याचं वैशिष्ट्य काय की हा वातावरणामध्ये सर्वात थंड थर मानला जातो. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या बहुतांश सगळ्या उल्का ज्या आहेत, मेटॉर जे आहे ते या स्तरामध्ये जळून खाक होत असतात. मध्यम भरानंतर आहे थर्मोस्फेअर म्हणजेच उष्णांबर. आता उष्णांबर काय आहे तर याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उंचीनुसार तापमान खूप वेगाने वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं पेपरला विचारलं जाऊ शकतं रेडिओ लहरींचं प्रवर्तन रेडिओ वेव्ह या स्तरातील आयनांमुळे शक्य होतं. त्याच्यामुळे आपल्याला रेडिओ कम्युनिकेशन करता येतं. रेडिओ कम्युनिकेशन साठी महत्वाचा थर कोणता तर थर्मोस्फेअर म्हणजेच उष्णांबर आणि त्याच्यानंतर आहे एक्झोस्फेअर हा वातावरणातला सर्वात बाहेरचा थर जो हळूहळू अवकाशामध्ये विलीन होतो. आयोगाचा आवडता टॉपिक मी मागच्या जे काही पीवायक्यूचं अनालिसिस केलं 3 वर्षातलं तेव्हा तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होतो की आयोगाचा आवडता टॉपिक कोणता प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींचं वर्गीकरण आणि आवडते प्राणी किंवा वनस्पती कोणते तर शैवाल झालं झुरळ झालं संगमोलुस्का झालं याच्यावर नेहमी प्रश्न येतात ब्रॉयोफायटा झालं याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न येत असतात. चला हा त्यातलाच प्रश्न प्रश्न काय आहे तर डेंटेलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो तर तो मोडतो मोलुस्का या संघामध्ये. कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू. चला मग आता पाहू हा डेंटेलियम. हा डेंटेलियम दिसतो कसा हो तर डेंटेलियम दिसायला या ठिकाणी ही जी इमेज दिलेली आहे डेंटेलियमची इमेज आहे याला हा दिसायला हत्ती दातासारखा आहे म्हणून याचं दुसरं नाव जे आहे ते हत्तीदंत कवची किंवा टस्सेल सुद्धा म्हणलं जातं आणि हा संघ मोलुस्का मधला प्राणी आहे. याची इतर उदाहरणं द्यायची झाले संघ मोलुस्का मधले येतं शंख शिंपले गोगलगाय ऑक्टोपस आणि डेंटेलियम. आता याच्या शरीराची रचना कशी असते तर शरीराचं मऊ असतं मात्र आवरण जे आहे ते कॅल्केरियस या कवचाने बनलेलं असतं. आलं लक्षात कॉन्सेप्ट पक्का. पुढचा जो प्रश्न आहे हा प्राण्यांच्या वर्गीकरणावर विचारलेला आहे. आयोगाचा सगळ्यात आवडता प्राणी म्हणला तर झुरळ आणि त्याच्या जर का नंतर म्हणलं माशामध्ये म्हणलं तर कॅटफिश. या 2 ते 3 वर्षामध्ये माशांवर झुरळांवर खूप काही प्रश्न आलेला आहे. हाच तसाच हा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे तर कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशासारख्या प्रक्षेपणांवर रुची ज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना काय म्हणतात तर बार्बेल म्हणतात. ही कॅटफिश जे आहे ना यांच्या नाकावर जे मिशासारखे अँटेने असतात का त्याचा उपयोग कशासाठी होतो ते आपल्याला पाहायचंय आणि याला काय म्हणलं जातं तर बार्बेल म्हणलं जातं. डिटेल मध्ये पाहू कॉन्सेप्ट मध्ये आपलं. सगळ्यात पहिल्यांदा पाहायची याची इमेज दिसतो कसा कॅटफिश आहे हा कॅटफिश आहे. मराठीमध्ये काय नाव आहे मला माहित नाही पण याला कॅटफिश असं म्हणतात. आपण नेहमी याला पाहतो. या कॅटफिशचे जे अँटीने आहे याला म्हणलं जातं बार्बेल आणि याचा उपयोग कशासाठी होतो सगळ्यात पहिल्यांदा या आहे संवेदनाक्षम अवयव. याचा उपयोग अन्न शोधण्यासाठी होतो धोक्याची घंटा वाजवण्यासाठी होतो चवीचं ज्ञान करण्यासाठी होतो स्पर्श करण्यासाठी होतो. त्याच्यावर हजारो अशा रुची ज्ञान कलिका म्हणजे टेस्ट बर्ड असतात संवेदी पेशी असतात इत्यादी असे महत्वपूर्ण उपयोग या बार्बलचे म्हणजे या कॅटफिशच्या मिशांचे असतात. पुन्हा एकदा प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर 15 मध्ये पुन्हा एकदा 4 ते 5 प्रश्न आयोगाने प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण याच्यावर विचारलेलं आहे. या प्रश्नाचं वैशिष्ट्य सांगू का तुम्हाला 2024 ला गट ब गट क ला हा प्रश्न विचारलेला आहे. पेट्रोमायझेन मी म्हणलं ना मागचा ट्रेंड आयोग फॉलो करतं म्हणजे करतच. या ठिकाणी पेट्रोमायझन वर एक क्वेश्चन आलेला आहे म्हणजे आयोगाच्या दृष्टीने पेट्रोमायझन महत्वाचं आहे. पेट्रोमायझन काय अहो जबडा नसलेला मासा आपण ऑलरेडी आपल्या पीवायक्यूच्या अनालिसिस मध्ये पाहिलेला आहे. चला आता आपण प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट अग्नाथाशी संबंधित आहे. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स बिलॉंग टू द ग्रुप अग्नाथा द मोस्ट प्रिमिटिव्ह वर्टिब्रेट्स. तो आहे पेट्रोमायझन म्हणजेच लॅम्प्रे. डिटेल मध्ये पाहू आपण आता. हाच आहे प्राणी तो पेट्रोमायझेन जबडा नसलेला प्राणी. 2024 मध्ये यांनी एक मार्क खाल्ला होता पोरांचा. 2025 मध्ये पुन्हा एकदा ह्याच पेट्रोमायझनवर प्रश्न आला. चला आता करू कॉन्सेप्ट पक्का. कॉन्सेप्ट काय म्हणते
तर पेट्रोमायझोन जो आहे, ज्याला सामान्यतः लाप्रे म्हणून ओळखलं जातं, हा प्राणी अग्नाथा या गटाशी संबंधित आहे, जो सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट आहे. खूप जुनखोड जन्माला आलेला आहे, ज्याच्यापासून सगळ्यांची उत्पत्ती झाली असं म्हणू शकता. हे आहे आदिम म्हणजे प्रिमिटिव्ह पृष्ठवंशी. या अज्ञाताची अन्य वैशिष्ट्य जर म्हणलं तर यांच्याकडे जबड्याचा अभाव असतो, त्याच्याऐवजी वर्तुळाकार तोंड असतं आणि याच्यामध्ये सकिंग माउथ म्हणजे ते दात्रे दात्रे जे दिसतात ना, ते सक करणारे माउथ असते यांच्याकडे. त्याच्यानंतर आदिम वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी पृष्ठवंशीय प्राण्यांमधले सर्वात जुने आणि आदिम मानले जातात. यांच्यावर खवल्यांचा अभाव असतो, यांच्या शरीरावर खवलय किंवा युग्मित अवयव म्हणजे पेअर्ड फिन्स नसतात. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सध्या अस्तित्वात असलेल्या अज्ञात गटातील प्राण्यांमध्ये फक्त लॅप्रे आणि हॅगफिश या दोघांचाच समावेश होतो. मग इतर पर्याय कशाबद्दल आहे, तर इतर पर्याय जो आहे तो दिलेला आहे स्कॉलिडॉन. स्कॉलिडॉन म्हणजे काय, डॉगफिश. हा जबडे असलेला मासा आहे आणि हा शार्कचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे रॅट्स, काळा उंदीर हा सस्तन प्राणी आहे. आणि तिसरा दिलेला आहे लोरिस, हा एक प्रायमेट आहे पण स्तनधारी प्राणी आहे. कॉन्सेप्ट पक्का. ज्यांनी आयोगाचा ट्रेंड फॉलो केला त्यांनी विज्ञान विषयात मार्क मिळवले. विज्ञान विषयाचा अभ्यास तुकडे तुकडे करून करायचा असतो. प्राण्यांचं वर्गीकरण 2 मार्क, वनस्पतींचं वर्गीकरण 2 मार्क आणि कृषी 2 मार्क. येतात म्हणजे येतात प्रश्न. त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे, संपत आलाय. पहा बरं, जमला का प्रश्न तुम्हाला? तर प्रश्न काय आहे, तर वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर उत्तर आहे बोरॉन. आता कॉन्सेप्ट पक्का करू. मित्रांनो, वनस्पतींमध्ये कॅल्शियमच्या चयापचय म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम साठी सगळ्यात महत्वाचं कोणतं खनिज लागत असेल ते आहे बोरॉन. वनस्पतीला फक्त कॅल्शियम असलं तर चालणार नाही, बोरॉन शिवाय वनस्पतींसाठी कॅल्शियम काहीही कामाचं नाही. या बोरॉनचा उपयोग काय, तर सगळ्यात पहिला शोषणात मदत करतं. पुरेसे बोरॉन असलं तर वनस्पतीद्वारे कॅल्शियमचे शोषण आणि वहन सुधारतं. आणि जर बोरॉनच नसलं तर मात्र कॅल्शियमचं शोषण प्रॉपर होत नाही आणि टमाट्यामध्ये ब्लॉसम एंड रूट सारखा आजार दिसतो. याच्यामध्ये होतं काय, तर टमाटर जागेवरच तडकून जातात, झाडावरच. याला म्हणायचं ब्लॉसम एंड रूट नावाचा आजार. इतर खनिजांचा भूमिका जर म्हणलं तर मॅंगनीज हा प्रामुख्याने प्रकाश संश्लेषणामध्ये पाणी विभाजनासाठी महत्वाचा असतो. कॉपर म्हणलं तर प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि लिग्निन सिंथेसिस साठी महत्वाचा घटक म्हणून काम करतं. आणि झिंक जर म्हणलं तर झिंक या संप्रेरकाचा किंवा झिंक या खनिजाचा उपयोग प्लांट हॉर्मोनच्या संश्लेषणासाठी आणि एन्झाईमला ऍक्टिव्ह करण्यासाठी केला जातो. कॉन्सेप्ट पक्का. मागच्या 3 वर्षाच्या पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा आयोगाचा आवडता घटक कळला. वनस्पतींचं वर्गीकरण, शैवाल खूप वेळेस प्रश्न आलेले 3 वर्षात, ब्रायोफायटा खूप वेळेस प्रश्न आलेले, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे. त्याच प्रकारचा प्रश्न जोड्या जुळवायचा आहे तुम्हाला आणि या ठिकाणी उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. चला, या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. एका साईडला गड दिलेला आहे आणि एका साईडला उदाहरण दिलेलं आहे. पहिले एक्झाम्पल आहे शैवाळ म्हणजे अल्गी. शैवाळ हा थॅलोफायटा या उपसृष्टीतला एक गट आहे. या वनस्पतींचं वैशिष्ट्य काय, यांच्याकडे मूळ, खोड आणि पान याच्यामध्ये यांचं शरीर विभागलेलं नसतं. प्रामुख्याने हे पाण्यामध्येच राहतात, एक पेशी असतात. आणि याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर क्लायमॅटोमोनास. हे जे आहे ना, हे ते शैवाळाचं उदाहरण क्लायमॅटोमोनास. आलं लक्षात? चला, पुढचा जो आहे तो आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा ह्या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजेच अँफिबियन ऑफ द प्लांट किंगडम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पेपरला प्रश्न आहे ना, अँफिबियन ऑफ द प्लांट किंगडम कोणत्या गटाला म्हणलं जातं, तर ब्रायोफायटाला म्हणलं जातं. का बरं याला अँफिबियन म्हणलं जातं, कारण की ते काय करतात, ते जमिनीवर वाढतात परंतु लैंगिक प्रजननासाठी पाण्यावर अवलंबून राहतात. उदाहरण द्यायचं झालं तर फ्युनारिया हे मॉस वनस्पतीचे उदाहरण आहे, जे ब्रायोफायटा गटामध्ये मोडतात. हे पाहिजे फ्युनारिया ऍज इट इज. हेच एक्झाम्पल मी माझ्या पहिल्या पीवायक्यू मध्ये दिलेलं आहे. डिटेलमध्ये ते पाहिलं असतं तर हा प्रश्न तुमचा बरोबर आला असता. पुढचा जो गट आहे तो आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटाचं वैशिष्ट्य काय, की अशा वनस्पती आहे ज्यांच्यात पहिल्यांदाच
पाणी वाहण्यासाठी आणि अन्न वाहण्यासाठी संवहनी युती तयार झाल्या, वस्क्युलर टिश्यू तयार झाल्या. कोणत्या? झायलम आणि फ्लोएम. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर लायकोपोडियम. हे पहा, हे जे लायकोपोडियम आहे हे टेरिडोफायटा गटाचं उदाहरण आहे. तेच गट सारखं सारखं विचारता आयोग. पुढचा जो गट आहे तो आहे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे उघड्या बिया, कपडे न घातलेल्या बिया म्हणजे जिम्नोस्पर्मचा गट, ज्याला या वनस्पतींना अनावृत्त बीजी म्हणजे नेकेड सीडेड प्लांट असं सुद्धा म्हणलं जातं, कारण की त्यांच्या बियांवर कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक आवरण नसतं. बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर सायकस. आजूबाजूला आपल्याला जे शोभेचं झाड दिसतं ना, हे ते सायकस. हे सायकस जिम्नोस्पर्मचं उदाहरण आहे. कॉन्सेप्ट पक्का? मित्रांनो, आतापर्यंत माझा प्रयत्न जर आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जमल तेवढं तुमच्या मित्रांपर्यंत जाऊ द्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी लवकरच फाउंडेशन बॅच चालू करतोय, जी मेंटॉरशिप बॅच म्हणून ओळखली जाते. या मेंटॉरशिप बॅच मध्ये माझा वन ऑन वन कॉन्टॅक्ट राहणार तुमच्यासोबत. फीज काही नाही बरं का, 99 रुपीज फीज आहे, जास्त काही फीज नाही, टेन्शन घ्यायचं नाही. इच्छा असेल तर 9670003561 ला मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी त्या बॅचला जॉईन करून घेईन. बॅचचं वैशिष्ट्य काय माहिती का? जे जॉब करणारे मुलं आहे किंवा ज्यांना खरंच परीक्षा द्यायची आहे, अभ्यास कसा करायचा ते कळत नाही, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं ते कळत नाही, पुस्तक दिलं तर अवांतर पुस्तक वाचत बसतील, पण त्याच्यातून विचारलं काय जाणार आहे, पुस्तकामध्ये फापड कसारा कोणता आहे, रेफरन्स बुक चांगलं कोणतं आहे, हे सगळं काही शिकवलं जातं. सोबतच पीवायक्यूचं अनालिसिस करून प्रत्येक टॉपिक वर नोट्स काढून घेतल्या जातात. मी आयत्या नोट्स देत नाही, नोट्स काढून घेतो मस्तपैकी. कीवर्ड्सची स्ट्रॅटेजी सांगितली जाते की कीवर्डच्या बेसिसवर अभ्यास कसा करायचा, आणि रोज रात्री डिस्कशन सुद्धा होतं. मुलांचे छोटे छोटे ग्रुप फॉर्म करून त्याच्यामध्ये डिस्कशन सुद्धा चालू राहतं. 99 रुपीज फीज आहे. इच्छा असेल, माझी पॅशन आहे शिकवणं म्हणून मी बॅच चालू केलेली आहे. इच्छा असेल तर 965700 ला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज, मी तुम्हाला बॅचला जॉईन करून घेईन. 1 फेब्रुवारी पासून आपली बॅच चालू होऊन जाईल. त्या मुलांसाठी जे सेकंड इयर, फर्स्ट इयर, 12वी किंवा थर्ड इयरला आहे, की ज्यांना इच्छा आहे की मला अधिकारी व्हायचं आहे, योग्य मार्ग मी दाखवायचं काम करेन. माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सोबत राहील. चला मग आता पाहू पुढचा प्रश्न. चला, या ठिकाणी पुढचा प्रश्न पुन्हा एकदा ऍग्रिकल्चर सायन्स वर विचारलेला, कृषी क्षेत्रावर विचारलेला प्रश्न आहे. विज्ञानाचा अभ्यास करताय, 15 मार्काची आशा ठेवता, नुसतं स्टेट बोर्ड सायन्स पासून जमणार आहे का? नाही, पण 15 पैकी 2 मार्क तर तुम्हाला कृषीवरच विचारले जातात, मग तुम्हाला कृषीसाठी सेपरेट अभ्यास करावा लागणार आहे. हा प्रश्न कृषी आधारित प्रश्न काय आहे, तर प्रश्न असा आहे की संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानांचा गडद हिरवा रंग जाणे आणि विकृत मृत ऊतींचे लहान लहान भाग दिसणे हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे, तुम्हाला ते ओळखायचंय. आणि उत्तर आहे मित्रांनो नेक्रोटिक स्पॉट्स. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. चला मित्रांनो, हे जे पानं दिसत आहे ना, हे पहा, हे मेलेले जो भाग आहे ना ऊतींचा, हा जो आजार आहे किंवा हा जो प्रकार आहे, हा नेक्रोटिक स्पॉट्सचा प्रकार आहे, जो फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होतो. आता परत एकदा डिटेल मध्ये पाहू. या स्लाइड मध्ये मी एक्सप्लेन काहीच करणार नाही, तुम्ही पॉज करा आणि याच्या नोट्स बनवा. याच्यावर परत एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न, 20 सेकंदाचा वेळ. मी तरी म्हणलं 2017 पासून 2020-21 पर्यंत रक्तगटावर, आर एच फॅक्टरवर प्रश्न विचारले जात होते, एकतर गट ब, गट क किंवा राज्यसेवेला. पण आता काय झालं माहिती का, या 2 वर्षामध्ये हा ट्रेंड कम्प्लिटली आयोगाने चेंज केला होता. पण आयोग आता पुन्हा एकदा या रक्तगटाकडे वळलेलं आहे. त्याच्यावरचा प्रश्न प्रश्न काय आहे, तर प्रश्न हा आहे की ABO रक्तगटाचा शोध कुणी लावला होता, तर शोध लावला होता कार्ल लँडस्टेनर यांनी. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. 2015 पासून जर प्रश्नपत्रिका पाहिलं ना, हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. रक्तगटाचा शोध कुणी लावला, तर रक्तगटाचा शोध लावला होता कार्ल लँडस्टायनर. ABO या रक्तगटाचा शोध ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांनी 1900 मध्ये लावला होता. हे ते महाराज आहे ज्यांनी शोध लावला होता रक्तगटाचा, बरोबर आहे. या महत्वाच्या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. चौथा जो रक्तगट आहे तो आहे AB रक्तगट, आणि या AB रक्तगटाचा शोध लँडस्टायनरचे सहकारी अल्फ्रेड
फॉन डी कॅस्टेलो आणि अँड्रिओ स्टर्डी यांनी लावला होता. ऑप्शन मध्ये ऑलरेडी हा पर्याय सुद्धा दिलेला आहे, ज्यांनी हा शोध 1902 मध्ये लावला होता. आणि या कार्ल लायन्स्टाईन ऑलरेडी सांगितले 1930 मध्ये नोबेल पारितोषिक भेटलं होतं. विल्यम हार्वेक पर्याय दिलेला आहे. त्याचं काम काय, तर मानवी शरीरामधले जे रक्ताभिसरण आहे, हृदयाचं कार्य कसं चालतं याचा शोध कोण लावला होता, तर विल्यम हार्वे यांनी लावला होता. कॉन्सेप्ट पक्का झाला. पुढचा प्रश्न पहा बरं, जमल तुम्हाला 20 सेकंदामध्ये. वन लाईनर क्वेश्चन आहे, काहीच नाही याच्यामध्ये. या वेळेसचा गट ब चा विज्ञानाचा सेगमेंट जो होता, सेक्शन होता, हा तसा पाहिला तर सोपाच होता. जास्त काही ट्रिकी क्वेश्चन विचारलेले आहे ना. चला, प्रश्न काय दिलेला आहे, तर जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, आणि उत्तर आहे 14 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. का साजरा केला जातो, आता पाहू डिटेल मध्ये. Insulin does not belongs to me, it belongs to world. सर फ्रेडरिक बेंटिंग. जागतिक मधुमेह दिन जागतिक स्तरावर मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस जो आहे हा फ्रेडरिक बेंटिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. इन्सुलिन खूप मोठं काम केलेलं आहे या माणसाने, ज्यांनी 1922 मध्ये चार्ल बेस्ट यांच्या समवेत इन्सुलिनचा शोध लावला. कमेंट करून सांगा बरं, या महाराजांना कुठल्या वर्षी नोबेल पारितोषिक भेटलं होतं. पुढचा प्रश्न जीवनसत्वावर. 2024 ची म्हणजे आता जून मध्ये जी 2025 ला जी गट ब गटकची एक्झाम जी झाली ना, त्याच्यामध्ये जीवनसत्वावर ऑलरेडी प्रश्न विचारला होता, अँटीऑक्सिडंट कशाला म्हणतात. परत आयोगाने पॅटर्न फॉलो केला, जीवनसत्वावर पुन्हा एकदा प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे, तर या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास गोठण्यास मदत होते. जीवनसत्व के. आता कॉन्सेप्ट पक्का करू. आता हे विटॅमिन के जे आहे हे रक्त गोठण्यासाठी कामाला येतं. आपल्याला माहिती आहे ते अतिशय महत्वाचं आहे रक्त गोठण्यासाठी. पण होतं काय हो, रक्त गोठणं म्हणजे काय असतं, की आपल्या शरीरामध्ये प्रोथॅम्बिन नावाचं प्रथिन असतं. आपल्याला जर का जखम झाली तर हे प्रोथॅम्बिन नावाचं प्रथिन काम करायला सुरुवात करतं आणि एक चेन रिएक्शन चालू करतं, ज्याला कास्केड रिएक्शन म्हणतं. आणि जिथं जखम झालेली आहे, जिथून रक्तस्राव होतोय, तिथं खपली तयार करतं. ही खपली म्हणजे काय, तर फायब्रिन नावाचं जाळं. हे प्रोथॅम्बिन तयार करण्यासाठी आवश्यक काय असतं, विटॅमिन के. हे जर का नसेल शरीरात तर रक्त गोठण्याला वेळ लागतो किंवा गोठत नाही. आता इतर पर्याय टॅली करू. आता तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का, जीवनसत्व ई जो आहे ना, हा दुश्मन आहे जीवनसत्व केचा. जीवनसत्व के जे रक्त गोठवण्याचं काम करतं, त्याच्या उलट काम जीवनसत्व ई करत असतं. अधिक प्रमाणात जर घेतलं गेलं तर रक्त पातळ करण्याचं काम आणि रक्तवाहिन्या मोठं करण्याचं काम सुद्धा करत असतं. आपल्याला आतापर्यंत एवढंच माहित होतं की विटॅमिन ई जे आहे ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, हा. पण दुसरं काम काय आहे, तर रक्त गोठवू देत नाही, विटॅमिन के च्या विरुद्ध काम करतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे जीवनसत्व डी. कॅल्शियम शोषणासाठी आणि हाडाच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे, आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर विटॅमिन सी जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि जखमा बऱ्या होण्यास मदत करतं. त्याच्यामुळे मोसंब्या खात राहा, आहे की नाही, विटॅमिन सी भेटत राहील. चला पुढचा कॉन्सेप्ट. हा मित्रांनो, जीवनसत्वावर माझा 15 मिनिटाचा डिटेल व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणत असताना कमेंट केली तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, जमलं तर वाच किंवा पहा. चला, आशा करतो तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडलेलं असेल. आणि हे व्हिडिओ लेक्चर मित्रांनो अर्ध्या घंट्याचं लेक्चर बरं का, पण मी लाईव्ह म्हणून कंटिन्यू टाकणार आहे. ज्या मुलांना वेळ नाही भेटतो अभ्यासाला, रात्री दिवसा जेव्हा कधी वेळ भेटतो त्यांना हे लेक्चर कामा आलं पाहिजे, म्हणून माझं रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह राहणार आहे. विनाकारण काही कमेंट करू नका की 10 घंट्याचं लेक्चर, 11 घंट्याचं लेक्चर आहे की नाही. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.
मित्रांनो, आज आपण 11 जानेवारी 2026 म्हणजे अगदी रिसेंटला ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामधल्या विज्ञानाचं प्रत्येकाचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आणि तुमचा कॉन्सेप्ट पक्का करून देणार आहे. का महत्त्वाचं सांगू तुम्हाला, तुम्हाला जर का विज्ञानाची दिशा ठरवायची असेल अभ्यासाची, किंवा तुम्हाला गेस काढायचा असेल केवळ कुठल्या प्रकारचे प्रश्न पडू शकतात, तर मागच्या 1 वर्षामध्ये आयोगाने जे काही प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहे, मग राज्यसेवा असो, कंबाईनचे पेपर असो, सगळे व्यवस्थित घासून पुसून करायचे आणि त्याच्यातले बरेचसे टॉपिक रिपीट होत असतात. चला मग वेळ कशाला घालवायचा, लगेच आपल्या टॉपिकला सुरुवात करू. चला, जमतो का पहा बरं. पहिला प्रश्न एकदम सोपा आहे, लॉजिकली तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. काय आहे पहिला प्रश्न, तर खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभवित दुष्परिणाम नाही. 4 पर्याय दिलेले आहे. पहिल्या लक्षात येतं पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. आता प्रश्न निर्माण होतो की हा प्रश्न आला कुठून, तर मी आता नवीन पद्धत सुरू केलेली आहे. दिलेला प्रश्न कुठल्या धड्यातून आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. तर हा जो प्रश्न आहे 10वी विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 ते जे पुस्तक आहे त्याच्यातलं प्रकरण 5वं हरित ऊर्जेच्या दिशेने, इथून आलेला प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की PYQ अनालिसिस शिवाय विज्ञानाला पर्याय नाही. तुम्ही काय काय वाचणार, 6वी ते 12वी किती वाचणार तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला आयोगाचा फक्त आणि फक्त पॅटर्न लक्षात घ्यावं लागणार आहे. हां, आणि अजून एक सांगतो, काय आहे की बऱ्याच मुलांचे कमेंट येतात की यूट्यूबवर सर ऑर्गनाईज पद्धतीने नाही आहे, ते थोडं मला ऑर्गनाईज करायला वेळ लागेल लेक्चर सगळे. हां, पण माझं चॅनल जे आहे टेलिग्राम चॅनल विज्ञानवाला, ते नक्की जॉईन करा. त्याचं मी लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. सगळ्या गोष्टी, टेस्ट असो, PYQ असो, किंवा याचं हे असो, व्हिडिओ लेक्चर असो, सगळं तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल. चला आता पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न ॲक्च्युली आहे गणिताचा प्रश्न. हा ॲक्च्युली स्टेट बोर्ड सायन्स 10वीचं जे पुस्तक आहे त्याच्यातला 4था धडा विद्युत धारेचे परिणाम याच्यातून आलेला आहे. प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की एका घरामध्ये एक 10 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. त्याच घरामध्ये 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब आहे जे रोज 5 तास चालतात. जर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसानंतर महिन्याचे वीज बिल किती असणार ते आपल्याला सांगायचे. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 225. चला कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. चला, प्रश्न एकदम सोपा आहे, सोडवायला पण सोपा आहे आणि उत्तर पण सोपं आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळा आपण आहे ना विज्ञानाचा अभ्यास करताना गणिताकडे दुर्लक्ष करून टाकतो. राज्यसेवेचा पॅटर्न पहा तुम्ही, 2 ते 3 वर्षानंतर आयोग असा प्रश्न विचारतो की कमीत कमी 4 ते 5 गणितं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. सेम पॅटर्न तो कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी साठी सुद्धा फॉलो करतो. यावेळेस नशीब एकच प्रश्न विचारलेला आहे आणि चला तो पाहू. काहीच नाही, एकदम सोपा आहे की घरामध्ये एक पंखा आहे, तो 100 वॅटचा आहे. 100 वॅटचा म्हणजे तो एका तासाला 100 वॅट एवढी ऊर्जा खाणार, एवढी वीज तो खाणार. त्याच्यानंतर तो किती तास चालतो, तो चालतो 10 तास. जर एका तासात तो 100 वॅट खातोय तर 10 तासात किती खाणार तो, तर 1000 वॅट. 1000 वॅट पर आर. मग 1000 वॅट म्हणजेच किती झालं, 1 किलो वॅट पर आर, म्हणजेच 1 युनिट. आता 1 युनिट जे आहे ते कसं पडतं, जर का तुमच्या एखाद्या वस्तूचं कन्झम्पशन 1000 किलो वॅट पर आर झालं तर तुमचं 1 युनिट तुमच्या मीटरमध्ये पडणार. म्हणजे आता फॅनचं तर कळलं आपल्याला. अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये 2 बल्ब बसवलेले. आता हे जे बल्ब आहे त्यांची साधारणतः पॉवर जे आहे ते आहे 50 वॅट, बरोबर आहे. 2 बल्ब लावले म्हणजे यांची पॉवर झाली 100 वॅट, म्हणजे एका तासाला ते 100 वॅट एवढी विजेचा म्हणजे एवढी वीज ते खाणार. आता हे चालतात किती वेळ, हे 5 तास चालतात. 2 बल्ब आहे म्हणजे 5 तासामध्ये किती विजेचं कन्झम्पशन होते, तर 500 वॅट पर आर. म्हणजेच किलो वॅट पर आरमध्ये करायचं झालं तर किलो वॅट पर आर माहिती, 1000 वॅट पर आर बरोबर, हे इथं पाहिलेलं आहे ना आपण, 1000 वॅट पर आर बरोबर 1 किलो वॅट पर आर. मग 500 वॅट पर आर म्हणजेच किती झालं, अर्धा किलो वॅट पर आर. आणि युनिट किती झालं, अर्धा युनिट. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक दिवशी माझं 1.5 युनिट पडतं. मग 1.5 युनिट पडतं, 30 दिवसानंतर मला बिल येतं. म्हणजे एका महिन्यात मला किती युनिट पडणार, 45 युनिट पडणार. एका युनिटसाठी MSCB जे आहे ते 5 रुपये घेतं. तर मग या 30 युनिट्स, या 45 युनिटसाठी तर किती घेणार, तर 225 रुपये. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का. चला, त्याच्यामुळे सांगतो की गणितं सोडवू नका, सोडवत राहा. परीक्षेत गणितं सोडू नका. चला, आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आणि त्याच आवडत्या टॉपिकमधून आयोगाने पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे. टॉपिकचं नाव आहे किरणोत्सार किंवा राडिएशन. 2011 पासून 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आयोगाने या टॉपिकवर आतापर्यंत 30 ते 40 वेळा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, ओरडून सांगतोय, आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या. पॅटर्न लक्षात घेण्यासाठी आपल्याला PYQचं डिटेलमध्ये अनालिसिस करावंच लागणार आहे. चला, इथं प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यामध्ये दिशा बदलत नाही. 4
पर्याय दिलेला आहे. पहिला आहे अल्फा किरण, दुसरा आहे बीटा किरण, तिसरा आहे गॅमा किरण आणि चौथा आहे कॅथोडिक किरण. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 3 गॅमा किरण. तसा हा प्रश्न 8वीच्या धड्यातून सुद्धा आलेला आहे ना, 11वीला सुद्धा याच्याबद्दल रेफरन्स सांगितलेला आहे. चला मग आता कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करू. मी वेळ घेणार का, कारण आयोग इथं येतोय, मग मी इथं थांबणार आणि कॉन्सेप्ट पक्का करणार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागणार आहे किरणोत्सार किंवा रॅडिएशन म्हणजे काय. जगामध्ये ज्या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक 82 पेक्षा जास्त आहे अशा मूलद्रव्यांचे केंद्रक हे हायली अनस्टेबल असते, हे अस्थिर असते, तडतड उडत असते. मग ते स्थिर होण्याचा प्रयत्न करते. स्थिर होताना ते काय करतं, स्वतःमधून काही किरण प्रार्ण बाहेर टाकत असतं. 3 प्रकारचे प्रार्ण बाहेर टाकत असतं, अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज. बरोबर आहे. हे प्रार्ण बाहेर टाकण्याच्या प्रोसेसला म्हणलं जातं किरणोत्सार किंवा रॅडिएशन. झाला की नाही कॉन्सेप्ट पक्का. व आत्ताशी फक्त किरणोत्सारिता पाहिलेला, आता पाहायचा त्याचा इतिहास. अर्नस्ट रुदरफोर्ड याला ऍक्सिडेंटली किरणोत्सारचा किंवा रॅडिएशनचा शोध लागला होता 1899 मध्ये. त्यांना रेडियम मधून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचे 2 प्रकार दिसले. पहिला होता अल्फा आणि दुसरा होता बीटा. गॅमा किरणांचा जो शोध लावला होता तो लावला होता पॉल विलार्ड यांनी. इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, म्हणजे कुठल्या वैज्ञानिकांनी काय शोध लावलेला आहे त्याच्यावर सुद्धा ग्रुप सी ला आणि ग्रुप बी ला प्रश्न विचारला जातो, म्हणून डिटेलमध्ये सांगतोय. अर्नेस्ट रुदरफोर्डच्या तर हे लक्षात आलं होतं की रेडियम मधून काहीतरी बाहेर पडतं, आणि मग काय बाहेर पडतं, त्याचे गुणधर्म काय हे तपासण्यासाठी अर्नेस्ट रुदरफोर्डनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केला, शिसाचा ठोकळा घेतला, त्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ ठेवला. लहानपणापासून शिकत आलेला हा प्रयोग आहे आपला. ओके. नंतर त्या किरणोत्सारी पदार्थातून त्याला दिसलं की 3 प्रकारची प्रार्ण बाहेर पडलेले आहे. त्यातलं पहिलं जे प्रारण होतं ते वजनाने हलकं होतं आणि ते धनपट्टीकडे वळालं, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांनी चार्ज कन्सिडर केला, हे निगेटिव्हली चार्ज असणारे. म्हणजे हे जे प्रारण आहे हे आहे बीटा पार्टिकल, आणि त्याच्यावर जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह किंवा ऋण चार्ज. दुसरं जे प्रारण बाहेर पडलं ते होतं अल्फा किरण. अल्फा किरण जे होते हे प्रामुख्याने ऋणपट्टीकडे झुकलं, याचाच अर्थ या अल्फा किरणावर धन प्रभार होता. आणि तिसरं जे प्रारण किंवा किरण बाहेर पडलं त्याचं नाव होतं गॅमा किरण. गॅमा किरणावर या विद्युत प्रवाहाचा किंवा इलेक्ट्रिक फील्डचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही. ते सरळ धड जाऊन त्या फोटोग्राफिक प्लेटला धडकलं. याच्यावर कुठल्याही प्रकारचं वस्तुमान नाही आणि विद्युत दृष्ट्या हे न्यूट्रल आहे, असे अनुमान त्यांनी बांधले. वरती डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. 8वीच्या धड्यातला चार्ट मी थोडा रंगरंगोटी करून इथं लावलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, गुणधर्म वाचून घ्या. पण आपण जे डिटेल पाहणार आणि कॉन्सेप्च्युअल स्टडी ती 8वीच्या त्या चार्ट मधूनच करणार आहोत. चला आता आपण काय करूया, अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांचा कम्पेरेटिव्ह अभ्यास करू. स्वरूप अल्फा कण, दुसरं तिसरं काहीच नाही, हेलियमचे अणुकेंद्रक. बीटा कण निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. गॅमा किरण विद्युत चुंबकीय प्रार्ण किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. वस्तुमानाबद्दल जर बोलायचं झालं तर मागच्या प्रयोगात पाहिलं की बीटा किरणांपेक्षा अल्फा किरणांचं विचलन कमी झालं, याचा अर्थ त्यांना वस्तुमान होतं आणि ते बीटा किरणांपेक्षा थोडे वजनी आहे. यांचं वस्तुमान असतं 4.0028 AMU ऍटॉमिक मास युनिट, तर बीटा किरणांचं असतं 0.000548 डाल्टन किंवा AMU. गॅमा किरणांना वस्तुमान नसते, ते वस्तुमान रहित असतात. सगळ्यात हलके जर कण कोणते म्हणले तर गॅमा किरण आहे, पेपरला क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर प्रभार जर म्हणलं तर अल्फा कणांवर धन प्रभार असतो, +2 हा चार्ज असतो अल्फा कणांवर. बीटा कणांवर निगेटिव्ह चार्ज असतो, तो असतो -1. आणि गॅमा किरण ही प्रभार रहित आहे. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड मुळे ज्यांचं डिफ्लेक्शन होतच नाही, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रभार नाही. वेगाबद्दल जर विचार करायचं झालं, स्पीड बद्दल जर विचार करायचं झाली तर सगळ्यात जास्त स्पीड जी कोणाची असेल या तिघांमध्ये, मी तर म्हणून विश्वामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त स्पीड कोणाची, किरणांमध्ये जर विचार करायचा झाला तर गॅमा रेजचा. याची स्पीड प्रकाशाच्या वेगा इतकी असती, त्याच्यापेक्षा थोडी कमी स्पीड, थोडी म्हणजे बरीच कमी स्पीड ही बीटा किरणांची असती, आणि त्याच्यापेक्षा कमी स्पीड असती अल्फा किरणांची. तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने वेग विचारला जातो. सगळ्यात कमी अल्फा आणि सगळ्यात जास्त गॅमा.
त्याच्यानंतर विद्युत क्षेत्रातील विचलन म्हणलं तर आपण मागच्या प्रयोगात पाहिलं की अल्फा कण हे ऋणपट्टीकडे वळतात, बीटा कण हे धनपट्टीकडे वळतात, गॅमाचं तर विचलनच होत नाही. भेदन शक्ती, पेनिट्रेशन पॉवर, सगळ्यात जास्त जर का कोणाची पेनिट्रेशन पॉवर असेल तर ती आहे गॅमा किरणांची. त्याच्यानंतर कमी, थोडी कमी बीटा किरणांची, त्याच्यानंतर आणखीन कमी ती आहे अल्फा किरणांची. भेदन शक्तीची जर क्षमता लावायची झाली तुम्हाला तर अल्फा नंतर येतात बीटा, जास्त पेनिट्रेटिंग पॉवर असणारे, आणि बीटा नंतर येतात गॅमा. त्याच्यानंतर आता कॉन्सेप्ट आहे आयनीभवन. आयनीभवन शक्ती किंवा आयोनायझेशन पॉवर कोणाची सगळ्यात जास्त आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की आयनीभवन म्हणजे काय. अहो खूप सोपं आहे. चला आपण पहिल्यांदा या अॅनिमेटेड व्हिडिओ मध्येच पाहू. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. मागच्या 4 वर्षापासून आयोग, तुम्ही ग्रुप बी चा पेपर घ्या, ग्रुप सी चे पेपर घ्या किंवा राज्यसेवेचे पेपर घ्या, धातू अधातू अलॉय म्हणजे मिश्र धातू याच्यावर रेग्युलरली प्रश्न विचारत आलेला आहे. 4 जानेवारी 2026 कंबाईन ग्रुप बी ला विचारला, 11 जानेवारीला त्यांनी परत विचारला आणि सेम तो राज्यसेवेला सुद्धा विचारतो. इतका महत्वाचा टॉपिक आहे. चला मग प्रश्न आहे की पितळ हा टिंब मिश्र धातू आहे. ब्रास इज अ अलॉय ऑफ व्हॉट? आपल्याला उत्तर द्यायचंय. आणि पितळ जे आहे हे कुठल्या घटकापासून तयार होतं? तर तांब आणि जस्त याच्यापासून तयार होतं. आपला अजून कॉन्सेप्ट पक्का झाला नाही, आपण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करणार आहोत. पण इथं आपण एक शॉर्टकट की लक्षात ठेवणार आहोत की काय आहे की मला पितळ लक्षात ठेवायचं कुठल्या घटकापासून बनलेले, तर त्याच्यासाठी शब्द लक्षात ठेवायचा पिताजी. पी फॉर पितळ, ता फॉर तांब आणि जी फॉर जस्त. असेच काही तुमच्याकडे शॉर्टकट असतील ना तर मला नक्की पाठवा बरं का कमेंटमध्ये. चला मग आता आपण करू कॉन्सेप्ट पक्का. चला मग सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. मिश्र धातू म्हणजे काय, अलॉय म्हणजे काय? अहो सिंपल आहे. 2 किंवा अधिक धातू, 2 किंवा अधिक धातू अधातू यांना एकत्र करून जे तयार होतं त्याला म्हणायचं मिश्र धातू किंवा अलॉय. आता या अलॉय बनवायचं किंवा मिश्र धातू बनवायचं महत्वाचं कारण काय असतं? एकदम साधं उदाहरण सांगतो. लेडीजला दागिने खूप आवडतात, पण हे दागिने ना ते कधीच 24 कॅरेटचे बनवणार नाही. का बरं? कारण 24 कॅरेट म्हटलं तर 100% सोनं आलं, आणि असे जर का दागिने बनवले आणि ते जर का घालून झोपले तर अंगाखाली येऊन त्या दागिन्याचा तुकडा पडू शकतो. म्हणून लेडीज शक्यतो काय करतात की दागिने बनवायचे झाले तर ते 22 कॅरेटचेच दागिने वापरतात, तेच दागिने ते बनवतात. मग तुम्ही म्हणता सर 22 कॅरेट म्हणजे काय? सोनाराच्या दुकानात गेलं तर आपण म्हणतो यार मला 22 कॅरेटचा दागिना दे. सोनं म्हणतो ओके 916 आहे माझ्याकडं सोनं. 916 चा अर्थ काय की माझ्याकडे जे 22 कॅरेटचं सोनं आहे त्याच्यामध्ये 91.6% सोनं आहे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार, आणि उरलेलं जे आहे तांबा आहे. तांब काय करतं? सोन्याला काठिण्य देतं, कठीण करतं, कडक करतं की ज्याच्यामुळे ते डेली यूजमध्ये तुकडे पडत नाही. पहा बरं मिश्र धातूचा अलॉयचा किती मोठा फायदा होतो. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला आता पुढे पाहू. चला काहीच करायचं नाही, 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करायचा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि 2-3 वेळेस व्यवस्थित वाचायचं, आणि घरात डिस्कशन करायला कुणी नसेल तर आईला जाऊन सांगायचं आई तुला माहिती का पितळ कशापासून बनतं, आई तुला माहिती का ब्रॉन्झ कशापासून बनतं. बिनधास्त आईला सांगा, सांगण्यामुळे तुमचा कॉन्सेप्ट पक्का होणार आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात राहू द्या, येड्यासारखा अभ्यास करा, येडं होऊन अभ्यास करू नका. येडून अभ्यास केलं तर 5-5, 6-6 वर्ष होतात पण एक्झाम निघत नाही. खूप त्रास होतो. मला जाणवू शकतो की काय प्रॉब्लेम असतात एक्झाम 2-2, 3-3 मार्कवरून जेव्हा जाते तेव्हा. त्याच्यामुळे एकच सांगतो की अभ्यास करायचा झाला आता तर प्रामाणिकपणे सांगतो की फक्त स्ट्रॅटेजी फॉलो करा, आणि तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी सगळ्यात मोठा दुवा मार्गदर्शक म्हणलं तर PYQ सोडून दुसरा कुणीही नाही. मी तुम्हाला म्हणतो ना, हा जो टॉपिक आहे ना धातू अधातू आणि अलॉय, या ग्रुप सी ला ह्याच्यावर 2 प्रश्न आलेले. मागच्या 4 वर्षापासून कंटिन्यूस प्रश्न विचारले जातात, ते सगळे प्रश्न मी इथं टाकणार आहे. आले लक्षात? मी वेळ घेणार पण तुमचा कॉन्सेप्ट पक्का करणार. चला या ठिकाणी पहिले काय पितळ. पितळचं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की त्याची शॉर्टकट की काय, पिताश तांबा आणि जस्त याच्यापासून तयार होतं. कांस्य तांबा आणि कथील. हा महत्वाचं इथं हे लक्षात ठेवा की बऱ्याच वेळा आयोग काय करतो, मराठीत सरळ सरळ प्रश्न विचारत नाही तर त्याच्या संज्ञा विचारतो. त्याच्यामुळे स्क्रीनशॉट काढला की पितळ हे कॉपर आणि झिंक Cu आणि Zn पासून तयार होतं असं वाचा. ठीक आहे. चला आता पाहू पुढचा टेबल. हा टेबल सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.
मी हे सगळं स्वतः कलेक्ट केलेलं आहे. काही गोष्टी लुसेंटमधून काढलेल्या आहे, काही स्टेट बोर्ड सायन्समधून घेतलेलं आहे. मी याच्यात तुम्हाला आवडीचं सांगू का? गन मेटल नेहमी विचारलं जातं बरं का या संमिश्रावर आलायवर गन मेटल आणि त्याचा वापर कुठं होतो. आता गमतीशीर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोग तिथे नेहमी प्रश्न विचारतो की जर्मन सिल्वरमध्ये सिल्वर आहे का? जर्मन सिल्वरमध्ये सिल्वर नसतं, तांबे जास्त आणि फक्त निकेल असतं. याच्यामध्ये सिल्वर 0% पण नसतं. त्याच्यानंतर आयोग पुढे जाऊन अजून प्रश्न विचारतो की पोलादाला कठीणपणा कशामुळे येतो? तर पोलादाला कठीणपणा हा कार्बनमुळे येत असतो. तर स्टेनलेस स्टील गंजत का नाही? कारण की स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम असतं. आहे की नाही? भारी आहे की नाही कॉन्सेप्ट? 2 मिनिटं पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, वाचून काढा आणि डिस्कस करा. मार्क जाऊ द्यायचं नाही. पहा, मी म्हणलं ना, आयोगाचा पॅटर्न लक्षात घेतल्याचा फायदा. धातू धातूवर ऑलरेडी त्यांनी एक प्रश्न विचारला बरं का, आणि अजून एक प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे ह्या ग्रुप सीच्या एक्झाममध्ये त्यांनी सलग 2 प्रश्न विचारलेले. 4 वर्षापासून तो प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न विचारतोच आहे. चला, प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे, मॅल्काइट हे टिंब धातूचे मूळ ओर आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 तांब. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न इयत्ता 10वी विज्ञान तंत्रज्ञान प्रकरण 8 धातू विज्ञान मिश्र धातू संकल्पना इथून आलेला आहे. मग आता वेळ झालेली आहे कॉन्सेप्ट पक्का करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ धातुक ओर्स म्हणजे काय. ज्या खनिजामधून फायदेशीररित्या आणि सुलभतेने धातू मिळवता येतात त्यांना म्हणलं जातं धातुके म्हणजेच ओर्स. आता या टेबलचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, शांतपणे वाचायचा आणि कोणासोबत तरी डिस्कस करायचा. मी याच्यात अजून तुम्हाला हिंट देऊ का की बाबा हे जे धातू आहे आणि यांचे धातुक याची जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यात आयोगाने कुठं कुठं प्रश्न विचारलेले तुम्हाला पण रिकॉल येईन पहा. जसं त्यांनी गंधकवर खूप वेळेस विचारलेले की गंधक कुठल्या धातुकापासून मिळवतात? गॅलेनापासून. पाऱ्याचं धातू काय? सिन्नाबार. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमचं बॉक्साईट क्रायोलाइट नेहमी विचारतो. युरेनियमचं पिच ब्लेंड याच्यावर सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे डिटेलमध्ये वाचून घ्या. इथं परीक्षेसाठी ॲडिशनल माहिती मी तुम्हाला दिलेली ही नक्की वाचा, याचा नक्की तुम्हाला फायदा होणार. हां, आणि जर का चॅनल आवडत असेल ना, एक लाईक प्रेस करावं. एवढी मेहनत घेतो तुमच्यासाठी, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताना लाईक पण प्रेस नाही करत. म्हणजे कसं झालं ना, पाहायचं आणि लाईक नाही प्रेस करायचं, शेअर नाही करायचं, सबस्क्राईब नाही करायचं, आहे की नाही? तुमच्यासाठी मन लावून प्रयत्न चालू आहे. तुम्ही पण आपल्या मन लावून चॅनलला प्रतिसाद द्या. ॲडिशनल एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो की आपली लवकरच मेंटरशिप बॅच चालू होतीये. या बॅचमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन नुकताच झालेलं आहे त्या मुलांसाठी खरंच चांगली बॅच राहणार आहे. की या बॅचमध्ये आम्ही शिकवणार PYQच्या आधारे कसा अभ्यास करायचा, योग्य स्ट्रॅटेजीने कसा अभ्यास करायचा, सिलेबस कसा कंप्लीट करायचा, एक पुस्तक फक्त एकदाच कसं वाचायचं त्याची आवर्तन घालत बसायची नाही, कोणतं रेफरन्स बुक वाचायचं, सगळं काही डिटेलमध्ये शिकवणार. आणि तिथं ग्रुप डिस्कशन सुद्धा असणार आणि फीज एकदम माफक आहे. तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करा 9657003561 किंवा मेसेज करा, त्याच्यावर मी तुमचं रजिस्ट्रेशन करून घेईल. चला, आता वळू आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न इतका चांगला आहे ना, कंबाईन ग्रुप सी 2025ला आलेला आणि सेम प्रश्न राज्यसेवा 2025ला सुद्धा विचारलेला आहे. मी म्हणतो ना की मागच्या 6 महिन्यातल्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित केल्या ना तर तुम्हाला या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठले टॉपिक हॉट, व्हायरल, ट्रेंडी राहणार ते कळतं आणि आपण फक्त तिथं जाऊन अभ्यास करतो. तर प्रश्न काय आहे? प्रश्न आहे की कॅल्शियम आणि क्लोरीन टिंब बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होत असतं. मित्रांनो, एकदम सोपी ट्रिक सांगतो. याचं उत्तर आहे आयोनिक बॉन्ड. म्हणजे यांच्या दोघांमध्ये कॅल्शियम आणि क्लोरीनमध्ये कोणता बॉन्ड आहे? तर आयोनिक बॉन्ड किंवा आयनिक बंध. आता हा आयनिक बंध तयार कधी होतो? जेव्हा एक धातू आणि एक अधातू एकत्र येतात तेव्हाच आयोनिक बॉन्ड तयार होत असतात. एक मोठी सांगतो तुम्हाला कॉन्सेप्ट. आता इथं कॅल्शियम काय आहे? धातू आहे. क्लोरीन काय आहे? अधातू आहे. म्हणजे साहजिकच यांच्यात बॉन्ड कोणता फॉर्म होणार आहे? तर तो असणार आहे आयोनिक बॉन्ड. चला आता डिटेलमध्ये पाहू. चला, मग आता समजून घेऊ आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड काय असतात ते. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की हे बॉन्ड किंवा बंध का तयार होतात. निसर्गामध्ये कुठलंही मूलद्रव्य असू द्या, प्रत्येक मूलद्रव्याचा एकच प्रयत्न असतो की त्याला मोक्षप्राप्ती करायची. आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी त्याच्याकडे फक्त एकच मार्ग असतो की त्याच्या शेवटची जी कक्षा आहे त्या इलेक्ट्रॉनची, त्या कक्षेमध्ये एक तर 2 इलेक्ट्रॉन पाहिजे किंवा 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. आणि जोपर्यंत ते मिळत नाही, अष्टक पूर्ण होत नाही, ऑक्टेट फॉर्म होत नाही, तोपर्यंत ते मूलद्रव्य प्रयत्न करत असतं. आणि एकदा का ते अष्टक पूर्ण झालं की ते भोज्याला जातं, निष्क्रिय होऊन जातं. मग आता आयनिक बॉन्डमध्ये काय होतं की धातू जे जन्मजात श्रीमंत असतात, गर्भ श्रीमंत असतात, ज्यांना फक्त देणं माहिती असतं, आणि अधातू जे जन्मदात भिकारी असतात, ज्यांना फक्त घेणं माहिती असतात.
मग एक धातू आणि एक अधातू एकत्र येतो, त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते आणि इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफर होतं. म्हणजे धातूंकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, ते श्रीमंत आहे, त्याच्यामुळे ते आपलं एखाद दुसरा इलेक्ट्रॉन अधातूला देतात. अधातू त्याच्या मदतीने आपलं अष्टक पूर्ण करतो आणि इकडे धातू सुद्धा तो इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आपलं अष्टक पूर्ण करतो. म्हणजे यांच्या देवाणघेवाणीतून, कंप्लीट देवाणघेवाणीतून इलेक्ट्रॉनच्या जो बंध तयार होतो त्याला म्हणलं जातं आयनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हालेंट बॉन्ड, म्हणजेच विद्युत संयुज बंध. आता इथं उदाहरण दिलेलं कॅल्शियम क्लोराईडचं. आता कॅल्शियमचा जो अणुक्रमांक आहे तो आहे 20. मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहणार? 2 8 8 2, बरोबर. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 8 2 आहे, म्हणजे याच्याकडे 2 जे इलेक्ट्रॉन आहे ते एक्स्ट्रा आहे. आणि हे जर का 2 इलेक्ट्रॉन त्यांनी काढून टाकले तर तो बोज्जाला जाणार, अदरवाईज त्याला प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे हा कॅल्शियम जो असतो हा नेहमी प्रयत्न काय करतो असतो की मला माझ्या जवळचा 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. आता दुसरा आहे क्लोरीन. क्लोरीन काय करतो? हा एक अधातू आहे, म्हणजे हा जन्माचा भिकारी, बरोबर आहे. याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. याचं अनुक्रमांक आहे 17. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण जर पाहिलं तर 2 8 7 आहे, म्हणजे अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याला एक इलेक्ट्रॉन भेटला, अष्टक पूर्ण झाले की तो सुद्धा निष्क्रिय होणार, बोज्जाला जाणार, मोक्षप्राप्ती त्याला सुद्धा होणार. मग ह्या केसमध्ये काय करतो कॅल्शियम धातू? स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीन सोबत शेअर करतो आणि स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन शेअर करण्यापेक्षा याला देऊन टाकतो आणि एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो आणि या तिघांमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हणलं जातं आयनिक बॉन्ड. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? बरं, इतरही काय आहे पर्याय जे महत्त्वाचे आहे उत्तरामध्ये दिलेले. पहिला आहे सहसंयोजी बंध म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड हा प्रामुख्याने 2 अधातूंमध्येच तयार होत असतो आणि यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, यांची शेअरिंग होत असती, भागीदारी होत असती. याचं उदाहरण द्यायचं झालं तर H2O CO2 आणि मिथेन. त्याच्यानंतर धातू बॉन्ड म्हणजे मेटॅलिक बॉन्ड. हा जो बॉन्ड असतो हा धातूच्या अणूंच्या दरम्यान तयार होत असतो. आणि त्याच्यानंतर आहे हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड हा एक कमकुवत आकर्षण बंध आहे जो तुम्हाला प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळतो. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. मी म्हणलं ना तुम्हाला आयोग पॅटर्न फॉलो करतो. नोव्हेंबरमध्ये 2025 मध्ये पेपर झाला राज्यसभेचा, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता मॅग्नेशियम आणि क्लोराईडमध्ये कोणता बॉन्ड होतो. साहजिकच मॅग्नेशियम काय आहे तर मॅग्नेशियम धातू आहे आणि क्लोराईड काय आहे अधातू आहे, म्हणजे यांच्यात कोणता बॉन्ड असणार? आयनिक बॉन्ड असणार, बरोबर आहे. पण तोच पॅटर्न तोच धागा त्यांनी धरला आणि कंबाईन ग्रुप सीला सुद्धा त्याच टाईपचा प्रश्न विचारला, फक्त तिथं कॅल्शियम क्लोराईड टाकलं. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. प्राण्यांच्या वर्गीकरणातून आलेला प्रश्न आहे. 2 प्रश्न तो विचारणार म्हणजे विचारणार प्राण्यांच्या वर्गीकरणावर. चला प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणत्या झूऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फायलोजाइड. मित्रांनो इथं मी वेळ घालणार नाही कारण की याचा डिटेल व्हिडिओ माझा तयार आहे. इथं कॉन्सेप्ट पक्का करायचा असं तुम्ही काहीच करू नका, डिस्क्रिप्शनमध्ये जा, याची मी लिंक सोडून देतो. हां अजून एक सांगतो की माझं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही मला जॉईन करा. तिथं मी सगळं डिटेल मटेरियल तुम्हाला शेअर करणार, प्लस हे व्हिडिओसुद्धा सगळे शेअर करणार जे महत्त्वाचे आहे ते. मित्रांनो एक महत्त्वाची सूचना सांगतो. विज्ञान हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा पाठीचा कणा झालेला आहे. हा विषय नाही क्लिअर केला तर परीक्षा निघणं थोडं अवघड जातं. अगदी सोप्या पद्धतीने कॉन्सेप्ट वाईज PYQला धरून जर शिकायचं असेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तर आजच आमची मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. मेंटॉरशिप बॅचसाठी माझा नंबर आहे 9657003561. लवकरच आमचं ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च होतं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये आमचे डिटेलमध्ये व्हिडिओ लेक्चर असणारे, PYQचं ॲनालिसिस असणार आहे आणि सोबतच नोट्ससुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर हां आणि अजून एक माझा प्रयत्न आवडत असेल तर लाईक करा राव, 500 लाईक तरी द्या. तुमच्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय. मी म्हणन आयोगाला राज्यसेवेला तरी थोडं मोकळं रान आहे प्रश्न विचारायला, पण ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आयोग पॅटर्न सोडत नाही. मोजक्याच टॉपिकवर विचारतो. प्राण्यांच्या वर्गीकरणावर 2 मार्काचं विचारणार, वनस्पतींच्या वर्गीकरणावर विचारणार, त्याच्यानंतर तो मेटल नॉन मेटलवर विचारणार, ह्युमन हेल्थ म्हणजे रोग आणि आरोग्य याच्यावर सुद्धा विचारणार, तो ध्वनीवर विचारणार, तो प्रकाशावर विचारणार. त्याचा पॅटर्न ठरलेला आहे, त्या पॅटर्नच्या बाहेर जात नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे मोजकं करा, व्यवस्थित करा आणि मन लावून करा. चला या ठिकाणी प्रश्न काय आहेत तर प्रश्न आहे की कांगारू हा
पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे आणि खाली 4 पर्याय दिलेला आहे. तुम्हाला योग्य पर्याय कोणता तो निवडायचा आहे. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया गवताळ मैदानी प्रदेशात आढळतो. तिथंच आढळतो ना, कितीतरी वेळेस पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे ना. त्याच्यानंतर हा जो सजीव आहे किंवा हा जो प्राणी आहे हा स्थलीय आहे आणि शाकाहारी प्राणी आहे. हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. पुढचं ऑप्शन आहे की पुढील पाय लांब आणि शक्तिशाली असतात. एकदम चूक. पुढील पाय आखूड असतात, मागचे पाय त्याचे लांब असतात आणि मादीला भ्रूण पिशवी असते, तिला मार्सुपियम म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर जे आहे तो आहे पर्याय नंबर 4. आता प्रश्न आला कुठून, तर बायोलॉजीच्या चॅप्टर 4 किंगडम ॲनिमलिया मधून आलेला प्रश्न आहे. तुम्हाला मी कांगारूची एक मस्त गोष्ट सांगू का. ऑस्ट्रेलियाचा आहे ना, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू आहे. काय विशेष कांगारूचं? कांगारूचं विशेष असं आहे की कांगारूला फक्त पुढं पळायला येतं. हा मागं कधीच पळत नाही. रोड क्रॉस करतानाचा ॲक्सिडेंट होणार हे याला जरी माहिती असलं तरी हा पुढंच पळतो. त्याच्यामुळं ऑस्ट्रेलियन लोकांना कसं आहे की पुढं जायला आवडतं, म्हणून त्यांनी या प्राण्याला त्यांचा राष्ट्रीय प्राणी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. चला, ही गोष्ट ऐकली ती तुम्हाला सांगितली. खरं सांगू का मित्रांनो, विज्ञानाचं बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आयोग आहे ना एका ठराविक पॅटर्न मध्येच विचारतोय. त्याला जे आवडते टॉपिक आहे, जे त्याच्या दृष्टीने हॉट टॉपिक आहे, ते 4-4, 5-5 वर्ष त्याच टॉपिकवर तो प्रश्न विचारतो. आणि आवडीचा आयोगाचा हॉट टॉपिक म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसीज, मानवी रोग आणि आरोग्य. याच्यासाठी फक्त तुम्हाला 8वीचा 2रा धडा करायचा आणि 12वीचा 8वा धडा करायचा NCERT मधला. झालं. दरवर्षी 1 ते 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यातल्या त्यात सुद्धा आवडते आजारच विचारतो आयोग, आणि त्यातलाच हा आवडता आजार मलेरिया. चला, प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की घातक सब मलेरिया टिंबमुळे होत असतो. आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे आणि उत्तर आहे याचं प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. कसं ते डिटेलमध्ये पाहू. तत्पूर्वी मित्रांनो सांगतो की खरंच बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला विज्ञान सोप्या भाषेत शिकायचं असेल, हमाली टाळणारं विज्ञान शिकायचं असेल, विज्ञान काय सगळ्याच विषयाबद्दल जर का तुम्हाला स्ट्रॅटेजीवालं शिकायचं असेल, तर आमची मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. ग्रॅज्युएशनची मुलं आणि ग्रॅज्युएशन झालेले मुलं यांच्यासाठी तर खरंच चांगली बॅच राहणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला कळन की कसा अभ्यास करायचा, कुठल्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करायचा, काय मिस्टेक टाळायच्या, कुठली रेफरन्स बुक वाचायचं, सगळं काय आमच्या मेंटॉरशिप बॅचमध्ये. त्याच्यामुळे खालच्या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 15 जून नंतर ती बॅच सुरू होतीये. आपण नक्की त्या बॅचमध्ये भेटू. आपण नेहमी वाचतो की मलेरिया जो आहे ना, हा प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोआपासून म्हणजे आधी जीवापासून होणारा आजार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा पाहू, हे प्रोटोझोआ काय आहे. तर प्रोटोझोआ म्हणजे एका पेशीपासून बनलेला सजीव जो परपोषी असतो, जो अन्नासाठी इतर सजीवांवर किंवा सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असतो आणि आपल्या शरीराची सगळी कामं त्या एकाच पेशीद्वारे करत असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर अमिबा. हे पहा, या ठिकाणी हा जो आहे अमिबाचा फोटोग्राफ आहे, सेल्फी आहे. दुसरं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम आणि तिसरं एक्झाम्पल आहे युग्लिना. आता पुढचा कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पाहू. एवढं तर कळलं की मलेरिया जो आहे हा प्रोटोझोयन आजार आहे. प्लाझ्मोडियम नावाचा एक सूक्ष्म आदिजीव याच्यामुळे मलेरिया होत असतो. याचा प्रसार अॅनिफिलीस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होत असतो. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे, या प्लाझ्मोडियमचे 3 प्रकार पडतात. पहिला प्लाझ्मोडियम वायवॅक्स, दुसरा प्लाझ्मोडियम मलेरिया आणि तिसरा प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. याच्यातला हा जो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम जो आहे हा सगळ्यात खतरनाक. याच्यामुळं जर का मलेरिया झाला तर त्याला घातक मलेरिया म्हणलं जातं आणि याच्यात हा मलेरिया प्राणघातक सुद्धा ठरू शकतो. बरं मित्रांनो, ही जी सगळी माहिती ना, ही 12वी NCERT मधली आहे आणि ही डिटेल याच्यामुळे देतोय की मलेरियावर खूप प्रश्न आलेला आहे. चला, आता प्रवास पाहायचा. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की अॅनिफिलीस डासाची जी मादी आहे ती संक्रमित व्यक्तीला चावते. संक्रमित व्यक्तीला चावल्यावर त्या संक्रमित व्यक्तीच्या रक्तामध्ये असणारे जे काही प्लाझ्मोडियम आहे, जे स्पोरोझाइट म्हणून ओळखलं जातात, हे डासाच्या लाळेमध्ये जाऊन बसतात आणि त्याच ठिकाणी ते स्वतःला वाढवतात. जेव्हा हाच डास दुसऱ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते स्पोरोझाइट्स त्या मानवी शरीरामध्ये जातात आणि यकृतामध्ये जाऊन स्वतःची संख्या वाढवायला सुरुवात करतात आणि तिथं संख्या वाढली की त्या ठिकाणी असणाऱ्या लाल रक्तपेशींवरती हल्ला करतात.
आरबीसी म्हणजे तांबड्या रक्तपेशी फुटल्यामुळे हिमोजाईन नावाचे विषारी द्रव बाहेर पडतं आणि त्याच्यामुळं दर 3 ते 4 दिवसांनी थंडी वाजून येत असती. हा शब्द लक्षात ठेवा, हिमोजाईन, कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की मलेरियामध्ये कुठलं विषारी द्रव बाहेर पडत असतं, तर हिमोजाईन नावाचं द्रव बाहेर पडत असतं. याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की मलेरिया जो आहे या परजीव्याला आपलं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी दोन होस्ट म्हणजे दोन यजमानांची गरज पडत असती. पहिला म्हणजे डास आणि दुसरं म्हणजे माणूस. अॅनिफिलीस डासाची माती चावल्यामुळं मलेरिया आजार होत असतो आणि या ठिकाणी ती फक्त वाहकाचं काम करत असती. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. मागच्या 10 वर्षातली कुठलीही अशी प्रश्नपत्रिका नाही की ज्याच्यामध्ये आयोगाने प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण विचारलं नाही. मित्रांनो, वनस्पतींचं, प्राण्यांचं वर्गीकरणावर आयोग 4 प्रश्न विचारत असतो आणि हा जो प्रश्न आहे हा त्यातलाच आहे. प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाच्या मदतीने करू शकतात? याचं उत्तर आहे रायझोबियम. मित्रांनो, रायझोबियम किंगडम मोनेरा मध्ये येणारा महत्वाचा सजीव. किंगडम मोनेरा म्हणजे बॅक्टेरियासाठी राखीव असलेला सजीवांचा गट आणि या बॅक्टेरियाचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात त्यांच्या पोषणावरून. काही बॅक्टेरिया जे असतात ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणतात. काही बॅक्टेरिया असे असतात की जे दुसऱ्याच्या जीवावर जगतात, त्यांना हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया असं म्हणतात. काही बॅक्टेरिया असे असतात की जे मृतोपजीवी घटकांवर जगत असतात, त्यांना तुम्ही सॅप्रोफॅटिक बॅक्टेरिया म्हणू शकतात. आणि काही बॅक्टेरिया असे असतात की जे सहजीवी पद्धतीने जगत असतात, म्हणजे चौथ्या प्रकारचे बॅक्टेरिया जे सहजीवी पद्धतीने जगत असतात आणि त्यातलंच उदाहरण आहे हे रायझोबियम. संपलं नाही, डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करायचा अजून. चौथ्या प्रकारचे बॅक्टेरिया जर म्हणलं तर सिम्बायोटिक बॅक्टेरिया, सहजीवी जीवाणू. काय करतात हे? तर हे दुसऱ्या एखाद्या जीवासोबत जगतात आणि त्याला सुद्धा फायदा मिळवून देतात. याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण आहे रायझोबियम. हे शेंगावर्गीय म्हणजे लेग्युमिनस वनस्पतींच्या मुळाशी राहतात, सहजीवी पद्धतीचं नातं तयार करतात. ते त्या वनस्पतीसाठी हवेतला नायट्रोजन मिळवून देतात आणि बदल्यामध्ये ती वनस्पती त्या जीवाणूंना पोषक तत्वे आणि संरक्षण पुरवते. हे या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, या ज्या गाठी आहे या गाठींमध्ये हे रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया राहत असतात. दुसरं सहजीवी पद्धतीचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर माणसाच्या आतड्यामध्ये राहणारे ई कोलाय नावाचे बॅक्टेरिया. हे सुद्धा माणसासोबत सहजीवी पद्धतीने राहतात. आपण जे काही खातो त्यातला थोडासा भाग काही जीवाणू खातात, पण त्या बदल्यात जर का आपल्या अन्नामध्ये काही घातक जीवाणू असतील, पोटात काही घातक जीवाणूंची वाढ होत असेल तर त्यांची ती वाढ रोखतात. त्याचप्रमाणे विटॅमिन के आणि B12 सारखे महत्वाचे जीवनसत्व विटॅमिन तयार करतात. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, प्राण्यांचं वर्गीकरण असू द्या नाही तर वनस्पतींचं वर्गीकरण असू द्या, NCERT बेस मी सगळ्यांचं व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे. आणि इच्छा जर असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे लेक्चर भेटणार आहे NCERT बेस. चला मग आता वळू पुढच्या प्रश्नाकडे. परत आला कृषीवर प्रश्न. आयोग दरवर्षी 2 का होईना प्रश्न कृषीवर विचारत असतो आणि हा जो आहे ना, हा भुईमुगवरचा टिक्का रोग हा इतका आवडतो ना, कधी कधी मला वाटतं ना परीक्षकाच्या घरी शेती आणि त्या शेतीमध्ये तो दरवर्षी भुईमुगच लावतो आणि तो या भुईमुगावर नेहमी टिक्का रोगच पडतो. त्याच्यामुळे आयोगाचा जो परीक्षक आहे, जो पेपर सेट करतो ना, तो दर 2 वर्षांनी 1 वर्षांनी हा प्रश्न विचारतो, म्हणजे विचारतोच. चला मग याचं उत्तर आहे, प्रश्न काय आहे तर भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे पडतो? तर याचं उत्तर आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा. हा जो प्रश्न आहे ती 9वी विज्ञानमधून आलेला आहे, प्रकरण 8 मधला. मी तुमच्या रेफरन्ससाठी सुद्धा सांगतो. मी हे रेफरन्ससाठी का देतो माहिती का? तुमचा आहे ना व्ह्यू क्लिअर झाला पाहिजे की कुठले रेफरन्स बुक स्टँडर्ड आणि आपण तेच का वाचायचे आणि कुठले पुस्तकं वाचायचे त्याच्यापेक्षा कुठला टॉपिक वाचायचा. स्टेट बोर्ड किती मार्काला येतं आणि NCERT किती मार्काला येतं. आता आयोग जो आहे ना स्टेट बोर्ड कडून NCERT कडे वळत चाललेला आहे आणि हळूहळू आता तुम्हाला जनरल एक आयडिया आली असेल आतापर्यंत. मित्रांनो, मी जमल तेवढा तुमचा कॉन्सेप्ट पक्का करायचा प्रयत्न करतो. आयोगाने प्रश्न विचारला भुईमुगाच्या टिक्का रोगाबद्दल, पण मी आयोगाने आतापर्यंत कुठल्या कुठल्या कृषीवरच्या आजारासंबंधी प्रश्न विचारलेला आहे, रोगांसंबंधी प्रश्न विचारलेला आहे, मी सगळ्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, 2-3 वेळेस हे वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर नाही समजलं तर या ठिकाणी तुम्हाला इमेजेस सुद्धा टाकलेल्या आहे. मन लावून शिकवतोय,
मन लावून अभ्यास करा, स्ट्रॅटेजीने अभ्यास करा, बैल मेहनत करायची नाही. आणि लाईक करा राव, सबस्क्राईब करा, शेअर करा, जरा चांगले मोटिवेशन द्या मला. तुमच्या कमेंटमुळे मला खरंच खूप मोठं मोटिवेशन भेटत असतं. हां, अजून एक बरं का, सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जर का मला 1 to 1 लिंक व्हायचं असेल तर माझं चॅनेल आहे टेलिग्रामचं, मी ऑलरेडी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वाटलं तर नक्की जॉईन करा. या सगळे जे आहे ना व्हिडिओ वगैरे सगळं मी तिथं टाकत असतो. मी म्हणलं ना तुम्हाला, पॅटर्न एकदम सोपा आहे. वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, 4 प्रश्न येणार, 4 मार्क तुम्हाला 100% देऊन जाणार. तुम्हाला काही जरी नाही जमलं ना, फक्त एवढं 2च टॉपिक करा, 4 मार्क घेऊन या विज्ञानात. पहा बरं किती सोपं आहे विज्ञान. चला, मग इथं प्रश्न काय विचारला, तर प्रश्न आहे की मिराबिलिस जलापा फोरोक्लॉक ही वनस्पती कुठल्या कुळातील आहे? याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, निक्टॅ जिनिसी. आलाय कुठून प्रश्न? 11वी बायोलॉजीचा चॅप्टर 5वा मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट मधून आलेला आहे. मित्रांनो, मी याच्यावर जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण डिटेलमध्ये सांगायचं तर कॉन्सेप्ट खूप मोठा होईल. त्यासाठी माझं जे लेक्चर आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवतो, नक्की पहा. खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तरी पण जोपर्यंत मी तुमचा कॉन्सेप्ट पक्का करणार नाही ना, माझं मन काय भरणार नाही. ठीक आहे. आता हा जो मिराबिलिस जलापा आहे याला म्हणलं जातं गुलबाक्षी. ही गुलबाक्षी म्हणजे आपल्या कुंपणावर जी वनस्पती असते ना, शोची वनस्पती, ही ती गुलबाक्षी आहे. ही गुलाबी कलरचे फुले येतात, बरोबर. हिला 4 o'clock प्लांट म्हणलं जातं. का? कारण हिचे जे काही फुलं आहे हे शक्यतो दुपारी 4च्या सुमारास उमलतात, म्हणून यांना 4 o'clock प्लांट म्हणलं जातं. उरलेले जे काही 4 पर्याय आहे, म्हणजे 3 पर्याय आणि हा 4था पर्याय उत्तराचा, तर याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. उरलेल्या 3 पर्यायांबद्दल सुद्धा पेपरला विचारलं जाऊ शकतं. आणि डिस्कस करा मित्रांसोबत. जेवढं तुम्ही डिस्कस करताना तेवढं विज्ञान सोपं होणार. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना सांगतो. विज्ञान हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा पाठीचा कणा झालेला आहे. हा विषय नाही क्लिअर केला तर परीक्षा निघणं थोडं अवघड जातं. अगदी सोप्या पद्धतीने कॉन्सेप्ट वाईज PYQला धरून जर शिकायचं असेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, तर आजच आमची मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. मेंटॉरशिप बॅचसाठी माझा नंबर आहे 9657003561. लवकरच आमचं ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च होतं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये आमचे डिटेलमध्ये व्हिडिओ लेक्चर असणार आहे, PYQचं ॲनालिसिस असणार आहे आणि सोबतच नोट्ससुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर हां, आणि अजून एक, माझा प्रयत्न आवडत असेल तर लाईक करा राव. 500 लाईक तरी द्या. तुमच्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय. चला, पाहायचा का पुढचा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी रक्त गोठवण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? त्याचं उत्तर आहे हिपॅरिन. आणि हा जो प्रश्न आहे ना, 11वी बायोलॉजीमधून आलेला आहे, 18व्या चॅप्टरमधून. ठीक आहे. आता कॉन्सेप्ट पक्का करू डिटेलमध्ये. चला, मग कॉन्सेप्ट पक्का करू. हिपॅरिन. हिपॅरिन काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कार्य करणारं अँटीकॉग्युलंट. अँटीकॉग्युलंट काय असतं, तर वाहत्या रक्ताला गोठू देत नाही. साहजिकच प्रश्न पडन की सर, आपल्याला जखम झाली तर काही वेळाने त्या रक्त पाहायला सुरुवात होतं, रक्तावर लगेच काही वेळाने खपली तयार होती. आणि खपली तयार करण्याचं काम कोण करत असतं? रक्तामध्ये असणारा घटक, त्याला आपण थ्रॉम्बिन म्हणतो. पण मग वाहत्या रक्तामध्ये हा थ्रॉम्बिन कंटिन्यू असतो, आणि मग आपलं वाहतं रक्त का गोठत नाही? तर न गोठण्याचं कारण एकच की देवानं शरीरामध्ये हिपॅरिन नावाचं नैसर्गिक अँटीकॉग्युलंट टाकलेलं आहे. हे वाहत्या रक्ताला गोठू देत नाही. आता होतं काय, हे जे हिपॅरिन आहे हे शरीरातल्या अँटीथ्रॉम्बिन थर्ड या प्रथिनाला सक्रिय करते, आणि अँटीथ्रॉम्बिन थर्ड जे आहे हे थ्रॉम्बिन आणि फॅक्टर XA जे रक्त गोठवण्याचं काम करतं त्यांना निष्क्रिय करून टाकतं. हे ॲक्टिव्ह होतात. कधी ॲक्टिव्ह होतात? ज्यावेळेस शरीराला काही जखम झाली त्यावेळेस हे थ्रॉम्बिन आणि फॅक्टर X ॲक्टिव्ह होतात, आणि त्याच्यानंतर खपली तयार होऊन जाते. पण रक्तात वाहताना हे ॲक्टिव्ह राहत नाही, त्यांना निष्क्रिय केलं जातं. आता इतर पर्यायामध्ये जर म्हणलं तर सोडियम नायट्रेट, सोडियम सायट्रेट, नॉट नायट्रेट, सोडियम सायट्रेट. आता सोडियम सायट्रेट जे आहे हे सुद्धा अँटीकॉग्युलंट म्हणूनच काम करतं. पण कृत्रिम अँटीकॉग्युलंट. तुम्ही जे रक्त देता, डोनेट करता, त्या बॅगेमध्ये जे रक्त टाकता ते काही वेळाने गोठू शकतं. ते गोठू नये म्हणून त्याच्यामध्ये सोडियम सायट्रेट सोडलं जातं. आणि दुसरा जो पर्याय होता, अजून एक काहीतरी सोडियम नायट्रेट होता, त्याचा वापर प्रामुख्याने अन्न टिकवण्यासाठी आणि खतांमध्ये केला जातो. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का डिटेलमध्ये? चला, आता वळू पुढच्या प्रश्नाकडं. आणि मी सांगतो तुम्हाला की आयोग 2 ते 3 वर्षामध्ये एकदा तरी या व्हायरल डिसीजवर येतच. आणि त्याचा आवडता आजार म्हणलं तर एड्सबद्दल तो नेहमी काही ना काही विचारत असतो. तोच प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तर विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. कसं ते डिटेलमध्ये पाहू. जोड्या तर आपण जुळवल्या,
पण आता प्रत्येक ऑप्शन आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. एड्स कशामुळे होतो? व्हायरसमुळं. कोणत्या व्हायरसमुळं? तर HIV मुळं. गमतीदार गोष्ट अशी आहे की HIV जो व्हायरस असतो याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ना, हे सिंगल स्ट्रँडेड RNA असतं. ट्रेंड चेंज होत चालला आहे. आयोग अशाही प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर कांजिण्या ज्या आहे त्या व्हॅरिसेला झोस्टर या व्हायरसमुळे होत असतं आणि याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ते डबल स्ट्रँडेड DNA असतं. त्याच्यानंतर लिव्हर डॅमेज ज्याला आपण कावीळ म्हणतो, हा हिपेटायटिस B या व्हायरसमुळे होणारा आजार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल डबल स्टँडर्ड DNA असतं. आणि चौथा शेवटचा आजार रक्तस्रावी ताप ज्याला आपण डेंग्यू म्हणतो, हा डेंग्यू व्हायरसमुळे होतो. याच्यामध्ये मात्र सिंगल स्ट्रँडर्ड RNA असतं. सिंगल स्ट्रँडेड RNA पेपरला विचारलं जाऊ शकतो. मित्रांनो, ह्युमन हेल्थ अँड डिसीज 2011 पासून 2026 पर्यंतचे जे काही PYQ आहे त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं टॉपिक वाईज विज्ञानाचा अनालिसिस केलेला व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणला तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो आणि लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, मी प्रत्येक PYQचं अनालिसिस करताना 2 ते 3 मिनिटं एक्स्ट्रा घेतो. का घेतो? कारण की फक्त PYQचे उत्तरं नाही सांगायचे मला. आयोग या टॉपिकवर आज आलेला आहे, भविष्यात परत येऊ शकतो. आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आहे. मग या टॉपिकवर याच्या अगोदर कसे प्रश्न विचारलेले आहे, पुढं कसे विचारले जाऊ शकतात, या सगळ्यांचा विचार करून मी डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करायचा प्रयत्न करतो. मग आजार आहे एड्स. होतो कशामुळं? व्हायरसमुळं. कोणत्या व्हायरसमुळं? तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होणारा आजार. यामध्ये हा एक रेट्रो व्हायरसचा प्रकार असून याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे त्यात RNAचे 2 रेणू असतात. पेपरला विचारलं जाऊ शकतं. हा विषाणू करतो काय? तर शरीरामधल्या हेल्पर T लिम्फोसाइटवर हल्ला करत असतो, मायक्रोफेजवर हल्ला करत असतो. त्यामुळं परिणामी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन जात असती आणि शरीर सहजासहजी तर कुठल्याही आजाराला बळी पडत असतं. दुसरा जो आजार आहे तो आहे कांजिण्या. कांजिण्याला आपण चिकन पॉक्स म्हणतो. आपल्या प्रत्येकाला कांजिण्या येऊन गेलेल्याच असतील. हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे. हा व्हेरिसेला जोस्टर विषाणूमुळे होणारा आजार आहे. विषाणूचा प्रकार जो आहे हा एक DNA विषाणू आहे. आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. याच्यामध्ये त्वचाला खाज येते, पुरळ येते वगैरे वगैरे आपण सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे, लहानपणी झालेला आहे कांजिण्या आपल्याला. पुढचा आजार आहे लिव्हर डॅमेज व सिरोसिस. याच्यासाठी कारणीभूत व्हायरस म्हणला तर हिपेटायटिस B. आता या हिपेटायटिस B व्हायरसचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ना, अनुवंशिक मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल जे आहे ते डबल स्टँडर्ड DNA असतं. हिपेटायटिसचे इतरही काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ते मात्र RNA असतं. हा एकटाच हिपेटायटिस B आहे असा की ज्याच्यात जेनेटिक मटेरियल डबल स्टँडर्ड DNA आहे. आणि पेपरला असे एक्सेप्शनल प्रश्न किंवा एक्सेप्शनल गोष्टी विचारल्या जातात. परिणाम काय होतो? तर याच्यामुळं यकृताच्या पेशींना संक्रमण होते. दीर्घकालीन संक्रमण झालं तर यकृत कडक व्हायला लागतं, लिव्हर कडक व्हायला लागतं. यालाच म्हणायचं सिरोसिस, लिव्हर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग. पुढचा जो आजार आहे तो आहे रक्तस्रावी ताप, जो डेंग्यू विषाणूमुळे होतो. आणि हा जो विषाणूचा प्रकार आहे हा फ्लावी व्हायरस असून तो एक RNA विषाणू आहे किंवा त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे ते RNA असतं. याचा प्रसार जो आहे हा एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून होतो. डेंग्यूचा प्रसार करणारा डास कोण? तर एडिस इजिप्ती डासाची मादी. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की जेवढे काही रोग आहेत ते मॅक्झिमम डासांच्या मादीपासूनच संक्रमित होत असतात. का बरं डासाच्या मादीपासूनच होतं? मग नर डास काय करतात? तर नर डास जे असतात ना ते मी म्हणतो व्हेजिटेरियन असतात. ते पानांचा फुलांचा रस पितीन, त्याच्यावर ते आयुष्य काढतील. पण मादीला रक्त प्यावंच लागतं. का? कारण की मादीला पिलांना जन्म द्यायचा असतो, त्याच्यामुळे ती रक्त पित असते. आणि म्हणूनच यांच्याकडून म्हणजे मादी मच्छरकडून रोगांचं संक्रमण होत असतं. आता या डेंग्यूचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय की शरीरामधल्या प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यामुळं अंतर्गत रक्तस्राव सुरू होत असतो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला आहे. पाहिजे इमेजी लिव्हर आणि त्याला हे संक्रमण झालेलं आहे व्हायरसमुळे आणि त्याच्यामुळे तो झालाय दगडासारखा कडक यकृत, त्याला म्हणायचं लिव्हर सिरोसिस. चला आता पोहोचलो आपण शेवटच्या प्रश्नाकडं. आता साधारणतः मग ते 4 ते 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका जर पाहिले ना तर रक्तावर खूप कमी विचारलं गेलेलं आहे ना. यावेळेस मात्र आयोगाने रक्तावर एक प्रश्न टाकलेला आहे. प्रश्न काय आहे तर
मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 55%. प्लाझ्मा असतो 55% आणि रक्तपेशी म्हणजे ज्याला आपण फॉर्म इलिमेंट म्हणतो यांचं प्रमाण किती असतं? 45%. संपले का? नाही. आता कॉन्सेप्ट पक्का करायचा. हे मानवी रक्त साधारणतः 2 घटकांपासून बनलेलं असतं. पहिलं द्रवरूप घटक आणि दुसरं स्थायूरूप घटक. जे द्रवरूप घटक आहे त्याला म्हणलं जातं प्लाझ्मा. एकूण रक्ताच्या 55% भाग हा प्लाझ्माचा असतो. दिसायला हे फिक्कट पिवळसर रंगाचं असतं. अल्कधर्मी द्रवरूप असतं आणि याच्यामध्ये साधारणतः 90 ते 92% पाणी असतं. किती पाणी असतं? प्लाझ्माचं फंक्शन काय आहे किंवा 55% याच्यावर आयोगाने 4 ते 5 वर्षापूर्वी प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे रक्तामधला त्याला म्हणायचं रक्तपेशी, ब्लड सेल किंवा फॉर्म इलिमेंट असं सुद्धा त्याला म्हणलं जातं. एकूण रक्ताच्या 45% भाग असतो. याच्यामध्ये प्रामुख्याने रक्तपेशींचा समावेश होत असतो. यामध्ये साधारणतः 3 प्रकारच्या रक्तपेशींचा समावेश होतो. पहिल्या तांबड्या रक्तपेशी यांचं काम शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करायचं. अहो ज्या पेशी आहे ज्या ऊर्जा मुक्त करतात त्यांना खायला लागतं, प्यायला लागतं, ऑक्सिजन पण घ्यायला लागतो. मग तिथपर्यंत ऑक्सिजन कोण पोहोचवत असतं? तर रक्त पोहोचवत असतं. बरोबर की नाही? त्याच्यानंतर आहे पांढऱ्या रक्तपेशी, त्याला म्हणायचं व्हाईट ब्लड कॉर्पस्क्युलस आणि याचं काम एकच. या शरीराच्या मिलिटरी फोर्स आहे, रोगांपासून संरक्षण करण्याचं काम करतात. आणि तिसरं आहे रक्तपट्टिका, ज्याला म्हणलं जातं प्लेटलेट्स. एकच काम की रक्त गोठवायचं. जखम झाली, 5 लिटर रक्त असतं माणसाच्या शरीरात. नुसतं ब्लेडने जरी बोट काटलं असतं तरी सुद्धा 5 लिटर रक्त वाहून गेलं असतं. ते जागच्या जागेवर गोठवण्याचं काम कोण करत असतं? तर प्लेटलेट्स करत असतात. चला मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू रक्ताचा महत्वाचा भाग जो आहे तो आहे प्लाझ्मा. 55% भाग रक्ताचा प्लाझ्मा पासून बनलेला आहे. प्लाझ्मा म्हणजे द्रवरूप भाग, दिसायला पिवळा, चिकट. आणि या प्लाझ्मा ऍक्च्युअली दुसरं तिसरं काही नव्हतं, पाणी आहे. 90 ते 92% भाग प्लाझ्माचा पाण्यापासून बनलेला आहे. उरलेला 6 ते 8% जो भाग आहे हा प्रोटीन पासून किंवा प्रथिनांपासून बनलेला असतात. या प्लाझ्मामध्ये जे प्रोटीन्स आहे प्रामुख्याने 3 प्रकारचे आहे जे पेपरला विचारले जातात. पहिलं फायब्रोनिजेन, याचं काम एकच रक्त गोठवणे. दुसरं ग्लोबलिन, याचं काम एकच शरीरासाठी प्रतिकार संस्थेचं काम करतं ते. त्याच्यानंतर अल्ब्युमिन, अल्ब्युमिन म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं संतुलन राखायचं आणि शरीराचा किंवा रक्ताचा परासरणी दाब म्हणजे ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करण्याचं हे काम करत असतं. सगळ्यात मजेशीर गोष्ट सांगू तुम्हाला, या प्लाझ्मामधून रक्त गोठवणारे म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर जर का काढून टाकले ना तर उरलेल्या भागाला सिरम असं म्हणलं जातं. आता रक्तामधला जो स्थायू भाग आहे त्याला आपण रक्तपेशी म्हणतो. फॉर्म इलिमेंट म्हणतोय साधारणतः किती टक्के असतं? 45% असतं. हे सुद्धा यामध्ये साधारणतः 3 प्रकारचे पेशी असतात. पहिलं असतं एरिथ्रोसाइट, ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो, रेड ब्लड कॉर्पस्क्युलस म्हणतो. याची संख्या एका घन मिलीलिटरला म्हणजे मोठी म्हणू शकतं की रक्ताच्या एका थेंबामध्ये 5 पासून 5.5 दशलक्ष म्हणलं तर 50 ते 55 लाखापर्यंत रक्तपेशी असतात. यांचं एकच काम असतं की ऑक्सिजनचं वहन करायचं आणि याच्यासाठी यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी संयोग पावतं आणि ऑक्सिजनला घेऊन पेशीपर्यंत जातं, आहे की नाही? हे हिमोग्लोबिनचं काम. त्याच्यानंतर आहे ल्युकोसाइड, ज्याला आपण WBC म्हणून किंवा पांढऱ्या रक्तपेशी म्हणून सुद्धा ओळखतो. रक्ताच्या एका थेंबामध्ये साधारणतः 6000 ते 8000 पर्यंत या रक्तपेशी असतात. पांढऱ्या रक्तपेशी यांचं काम एकच, शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करायची. आणि त्याच्यानंतर आहे थ्रोम्बोसाइट. थ्रोम्बोसाइट जे आहे यांचं प्रमाण रक्ताच्या एका थेंबामध्ये 1.5 लाखापासून 3.5 लाखापर्यंत असतं आणि याचं एकच काम रक्त गोठवायचं. मित्रांनो, विज्ञान समजायला खूप सोपं आहे. शिकवणारा मी आणि शिकणारे तुम्ही. आपल्याला 15 पैकी कमीत कमी 10 ते 12 मार्काचं टार्गेट विज्ञानामध्ये ठेवायचे कंबाईनला आणि राज्यसेवेला 20 पैकी कमीत कमी 15 ते 16 मार्क तरी आले पाहिजे. चला मग आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा राव. 400-500 लाईक ते येऊ द्या. एवढं मनापासून शिकवतो तर तुमचं मला मोटिवेशन भेटलंच पाहिजे. चला आता आपण वळणार काय झाला? शेवटचा प्रश्न होता.
चला मित्रांनो, ग्रुप सी च्या पेपरचं पीवायक्यू अनालिसिस संपलेलं आहे. उद्या आपण पाहणार आहे राज्यसेवेचा 2025 नोव्हेंबर 2025 ला जी एक्झाम झालेली आहे तिच्यामध्ये विज्ञानाचं डिटेल पीवायक्यू अनालिसिस. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपण आता टॉपिक वाईज पीवायक्यू अनालिसिस करतोय. कंबाईन असो, राज्यसेवा असो, जे महत्त्वाचे टॉपिक विचारले जातात त्याच टॉपिकचं 2011 पासून 2026 पर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाचं पीवायक्यू अनालिसिस करतोय, जेणेकरून तुमचा कॉन्सेप्ट पक्का झाला पाहिजे, मार्क गेला नाही पाहिजे. मी मन लावून प्रयत्न करतो तुमच्यासाठी आणि तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की मला थोडं मोटिवेट करा. लाईक करा, 500 लाईक तर येऊ द्या. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांमध्ये होऊ द्या थोडं व्हायरल. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.